आणि मला त्या गावाला जायला सांगितलं की तिथं पूर आलाय, तुम्ही जा. गेलो तर पूर्ण रात्र काहीच नाही, पूर्ण गावात लाईट तर नाही, अंधार. काही ठिकाणी बॅटरीने बघितलं तर झाडांमध्ये लहान बालकं अडकलेली सर्व. जवळपास 120 व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाला. बॉडीज आम्ही जवळपास 110 बॉडी 7-8 किलोमीटर परिसरात पसरलेल्या गोळा केल्या आणि तिथं आम्ही मग त्यांचा अंत्यविधी केला. आणि मग राजीव गांधी साहेब आले होते आणि तिथं त्या गावात काही जातच नव्हतं. राजीव गांधी साहेब पंतप्रधान असताना ती जीप चालवली, बाजूला शरद पवार साहेब बसले होते आणि त्यांनी तो त्या भागाचा दौरा केला. वालावलकर साहेबांनी, राकेश मारे यांनी सांगितलं की हे दोन्ही प्रोबेशनर हे गावात हे 15 दिवसापासून ठाण मांडून बसलेले आहेत. IPS ऑफिसर प्रताप दिघावकर 1987 मध्ये नाशिकला त्यांची पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले. ते सुरुवातीला आर्मी मध्ये DYSP होते. 2001 मध्ये ते IPS झाले. सुरुवातीला कोल्हापूर, मग मुंबईमध्ये DCP, रायगडमध्ये SP, पुणे ग्रामीण मध्ये SP आणि पुन्हा मुंबईमध्ये DCP, पुन्हा ॲडिशनल कमिशनर मुंबईमध्ये आणि मग ठाण्यातही ॲडिशनल कमिशनर आणि नंतर IG म्हणून त्यांचं प्रमोशन झालं. महिला आणि बाल अत्याचार विभागाची जबाबदारी त्यांनी पार पडली. नंतर नाशिकमध्ये IG म्हणून त्यांना प्रमोशन मिळालं. यामध्ये पुलगावची कोर्ट मार्शल केस असेल, 93चा मुंबई बॉम्ब ब्लास्ट हे प्रकरण असेल, 26/11चं दहशतवादी हल्ल्याचं प्रकरण असेल, तसंच दिशा कायद्याचा अभ्यास त्या धर्तीवरती, शक्ती कायद्याचं ड्राफ्टिंग, प्रेझेंटेशन, इतकंच काय तर मुंबईतील उड्डाणपुलाच्या निर्मिती वेळेस संपूर्ण मुंबईची ट्रॅफिक कंट्रोलची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. 1 कॉप 1 क्रिमिनल कन्सेप्ट सरांनी सांगली आहे. अशी धमाकेदार 35 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर इथे थांबले नाहीत. रिटायरमेंट नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCचे सदस्य म्हणून जबाबदारी घेतली. आज 3 वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांनी PhD केली आहे. 3 वेगवेगळ्या विषयांमध्ये MBA केलंय. DLIT, MPhil, LLB, LLM, DDS असे अनेक डिग्र्या त्यांनी मिळवल्या. इतका स्ट्रॉंग CV असलेले IG IPS ऑफिसर प्रताप दिघावकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सर लगावबत्ती या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. एक पोलीस अधिकारी किंवा सिव्हिल सर्व्हिस मध्ये असताना एवढा स्ट्रॉंग CV तुमचा कसं काय, म्हणजे अकॅडमिक बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग कसं काय तुमचं, एवढ्या डिग्र्या घेण्यासाठी तुम्हाला वेळ कधी मिळाला? सर्वप्रथम लगावबत्तीचे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी जय हिंद करतो आणि तुमचं पण अभिनंदन करतो. थँक्यू की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समाजातल्या व्यक्ती त्यांचं महाराष्ट्रासाठी त्यांचं जे योगदान आहे ते योगदान तुम्ही पूर्ण महाराष्ट्रासमोर आणता आणि ही काळाची गरज आहे. तुम्ही माझ्या शैक्षणिक ज्या माझ्या डिग्रीज आहेत त्याच्याबद्दल बोलले, पण खरं मी सांगतो की मी निताणे म्हणून एक छोट्या गावात माझा जन्म झाला. 1200 वस्तीचं गाव, जिल्हा परिषदेची एक शिक्षकी शाळा आणि त्या शाळेत माझं एक 1ली ते 4थीचं शिक्षण झालं. 10वीपर्यंत मी गावातच शिकलो. 11वी 12वीला मी तालुक्याच्या ठिकाणी हायस्कूलला शिकलो. 12वीला मला MBBSला जायचं होतं. त्यावेळेस मी केंद्रामध्ये दुसरा आलो होतो 12वीला, परंतु माझा दुर्दैवाने BJ मेडिकल कॉलेजला नंबर लागला नाही. BJ मेडिकल कॉलेजला नंबर न लागल्यामुळे एक पोकळी अशी निर्माण झाली आणि थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं. घरची चांगली शेती होती. मग मी पूर्णपणे शेतकरी झालो आणि घरी ट्रॅक्टर चालवणं, उसाला पाणी देणं, कपाशीला फवारा देणं आणि पूर्ण वेळ शेतीचं काम चालू केलं. मध्यंतरी मेडिकल डिप्लोमा जो आला होता तिथं प्रवेश घेतला, पण माझं मन अजिबात लागत नव्हतं. एक दिवशी शेती करत असताना वडिलांची थोडं वैचारिक मतभेद झाले आणि त्या दिवशी मी ठरवलं की आता आपल्याला शेती करायची नाही. माझी आई वारकरी संप्रदायाची होती. आईला मी माझी खंत बोलून दाखवली की मला आता पुढे शिकायचं आहे. तर आई बोलली आता कॉलेजेसमध्ये तू कुठं जाणार, आता ॲडमिशनची वेळ नाही. आणि त्यावेळेस
मी जरी गावी शेती करायचो तरी तालुक्याच्या ठिकाणाहून टाइम्स ऑफ इंडिया मी मागायचो. माझ्या घरात टाइम्स ऑफ इंडिया यायचा आणि शेतात मी दिवसा टाइम्स ऑफ इंडियाचं वाचन करायचो. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक जाहिरात होती, उस्मानिया ओपन युनिव्हर्सिटीचं मुक्त विद्यापीठाची 1 सिटिंग BA ची जाहिरात होती. आणि त्या जाहिरातीने माझ्या आयुष्याचा पूर्ण कायापालट केला. मी आईला सांगितलं की मला असं एका वर्षात BA होता येतं. मला अगोदर सर्वांनी वेड्यात काढलं आणि मी तरी आईने माझ्यावर विश्वास टाकला आणि आईने मला 250 रुपये दिले. मी हैदराबादला जाऊन 21 पेपर देऊन एका वर्षात BA झालो. आणि खरं म्हणजे माझा 12वी ते IPS किंवा 12वी ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचा खर्च फक्त 750 रुपये आहे. फक्त 750? हो. भारतातला सगळ्यात स्वस्त IG माझ्या मते मीच असेल असं मला वाटतं. कारण मी BA झाल्यावर मग गावी परत आलो आणि त्यावेळेस आमच्या भागातले एक व्यक्ती DYSP झाले होते. त्यांचं नाव, ते वारले, ते पिसोटे म्हणून, स्वर्गीय पिसोटे, ते आमच्या नात्यातली मुलगी त्यांना दिली होती आणि ते DYSP होते. त्यामुळे मी पण NCCत बेस्ट कॅडेट होतो आमच्या हायस्कूलचा. तर त्यावेळेस ठरवलं की आपल्याला पण DYSP व्हायचं आहे. आणि मग DYSP होण्यासाठी काय काय लागतं, तर मी एक आमचे शिक्षक पूर्वी ते MPSCचं परीक्षा द्यायचे, त्यांच्याकडनं मी सिलेबस आणलं. ग्रामपंचायतमध्ये लोकराज्य मासिक यायचं, 5 वर्षाची राज्य मासिकाची रद्दी घेऊन आलो मी. की त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्राबद्दलचे डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात. नंतर आमच्या हायस्कूलमध्ये पोस्टाने मुंबईवरून लोकसत्ता यायचा, ते लोकसत्ता गोळा केले. शेतकरी मासिक गोळा केलं. एक आमचे नातेवाईक होते स्वर्गीय KM देवरे, त्यांच्या नावाने कॉलेज लायब्ररीतून 2 पुस्तकं घेतलेत आणि गुंजाळ सर म्हणून त्यांच्या नावाने लायब्ररीतून बँकिंगचे 2 पुस्तकं घेतले. आणि फक्त संतोष दास्तानेचं महाराष्ट्र 84 हे 70 रुपयाचं पुस्तक मी विकत घेतलं, एकच पुस्तक 70 रुपयांचं. हो. आणि अभ्यास केला आणि सेल्फ स्टडी गावी केलं मी. कोणाचे कोणी टीचर नाही, काही नाही, एकदम एकलव्यासारखा मी शिकत राहिलो. आणि पहिल्याच अटेम्पमध्ये मी महाराष्ट्रात MPSCला DYSPच्या लिस्टला दुसरा आलो आणि DYSPला सिलेक्ट झालो. आणि एकच प्रेफरन्स दिला होता मी, डेप्युटी कलेक्टर प्रेफरन्स सुद्धा दिला नव्हता, नाही तर माझं आर्मीत जाण्याचा विचार होता. आणि त्यामुळे जी शिकायची उमेद लहानपणी दबली गेली होती, त्यामुळे मी 2023 MPSCचा मेंबर असताना सुद्धा IIM लखनौचं MBA ची परीक्षा देत होतो. DIG असताना लॉचे पेपर देत होतो. IG असताना LLMचे पेपर देत होतो. DCP असताना 2 PhD केल्या आणि 3 MBA केलेत. आणि अजून मी माझं शिक्षण चालू आहे. अजूनही तुमची म्हणजे अकॅडमिक करिअर ही ग्रोथ सुरूच आहे. कसा वेळ मॅनेज केला सर? म्हणजे अधिकारी असताना वेळ अजिबात मिळत नाही स्वतःसाठी, तुम्ही एवढ्या पदव्या घेण्यासाठी, अभ्यासासाठी कसा वेळ काढला मग? बघा, मी तरी म्हणतो की मला वेळ मिळत नाही हे सांगणारे माणसं, एक तर त्यांचं टाइम मॅनेजमेंट चुकीचं आहे, त्यांच्यावर टीका करायची नाही, नाही तर खोटं तरी बोलतात. एक साधं प्रिन्सिपल आहे, ज्यावेळेस बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती होते. आता अमेरिकेच्या राष्ट्रपतींना किती काम असतं, 4-5 देशात युद्ध चालू, इकडे करार तिकडे करार, त्यांचा पण दिवस 24 तासाचा आहे. आणि रस्त्यावर एक माणूस काम करतो, त्याचा पण दिवस 24 तासाचा आहे. निसर्गाने प्रत्येकाला 24 तासाचा दिवस दिलेला आहे. छत्रपती महाराजांनी सुद्धा 24 तासाचाच दिवस होता आणि त्यांनी 3 तालुक्याच्या मावळ्यांवर त्यांनी जगाचा इतिहास बदलला. 3 तालुके म्हणजे मावळ, महाड, भोर, या 3 तालुक्यातले मावळे घेऊन त्यांनी जगाचा इतिहास बदलला. त्यांचा खूप कमी वयात आणि खूप कमी काळ होता त्यांचा. हो, 24 त्यांचा दिवस. जेव्हा
सोडून तेव्हा त्याच्या आधी खूप कमी काळात त्यांनी एवढं स्वराज्याची स्थापना करणं, एवढे किल्ले ताब्यात घेणं. सो सगळ्या गेम हा टाइम मॅनेजमेंटचा आहे. हो, टाइम मॅनेजमेंट आणि तुमच्यामध्ये डिलिव्हरी करण्याची ताकद असली पाहिजे. मी माझं उदाहरण सांगतो. ज्या दिवशी मी DYSPला जॉईन व्हायला गेलो पोलीस अकॅडमीला, त्या दिवशी एक 35 रुपयाची फ्रेम घेतली आणि 15 रुपयाचा शिवाजी महाराजांचा फोटो घेतला आणि 4x3चा फोटो माझ्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या सर्व्हिसच्या माझ्या खुर्चीच्या पाठीमागे लावला होता. माझ्यामध्ये मी अभिमानाने सांगतो, भारतातला पहिला आणि शेवटचा IAS किंवा IPS असेल ज्याने 34 वर्ष 13 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा 4x3चा फोटो खुर्चीच्या पाठीमागे लावला. आमच्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये तेवढं नैतिक धैर्य नाही कोणाकडे. 4x3चा फोटो 35 वर्ष खुर्चीच्या पाठीमागे लावून त्याप्रमाणे आम्ही काम केलं. खुर्चीच्या पाठीमागे? हो. कशामुळं? एक प्रेरणास्थान आहे. म्हणजे नजरेसमोर ठेवण्याच्या ऐवजी खुर्चीच्या पाठीमागे माझे तुम्ही किती जुने फोटो पहा, माझ्या ऑफिसचे फोटो पहा, तुमचे केबिन मध्ये शिवाजी महाराजांचा फोटो, माझ्या खुर्चीच्या पाठीमागे 4x3चा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पहिल्या दिवसापासून तर रिटायरमेंट पर्यंत आणि अजून तो फोटो मी सांभाळून ठेवलेला. ग्रेट. त्या प्रेरणेमुळे या सर्व गोष्टी मी करू शकलो. कारण एक नैतिक अधिष्ठान माझ्या पाठीमागे होतं. सर, तुमची जेव्हा पोस्टिंग झाली आणि 89 मधली ती घटना आहे, जांभूळपाड्यामध्ये महापूर आलेला आणि जवळपास 100च्या वर लोक वाहून गेले होते, त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील होते. काय घडलं होतं आणि तुमच्या आयुष्यातली ती मला वाटतं पहिलीच अशी केस होती जी तुम्हाला हाताळावी लागली, ते रिकव्हरी ऑपरेशन असेल आणि राजीव गांधींनी तुमच्या कामाची दखल घेतली होती. काय सांगाल त्याबद्दल? 10 जुलै 1988ला नाही 1989 एक आंबा नदी आहे, ती अशी साईडने जाते ती, आणि त्यावेळेस ढगफुटी झाली. तिचा प्रवाह एवढा आला की ती साईडने न वाहता ती गावातनं शिरले ते पाणी पूर्ण गावाच्या मध्यातून, आणि पूर्ण गावातली घरं वाहून गेली त्याच्यात. आणि तिथं आमची पोलीस चौकी होती जांभूळपाड्याला, आणि एक म्हात्रे नावाचा कॉन्स्टेबल, आम्ही वायरलेसवर मी प्रोबेशनरी होतो आणि मला त्या गावाला जायला सांगितलं की तिथं पूर आलाय, तुम्ही जा. राकेश मारिया साहेब आमचे SP होते. तर खोपोलीवरून मी निघालो, पण दुर्दैवाने ते पूर्ण पूल तुटून गेले होते. रात्रीचे 8:30-9 झाले होते आणि मी ऐकलं ते वायरलेस कम्युनिकेशन, साहेब कमरेपर्यंत पाणी आलंय चौकीत, आम्ही आता नंतर छातीपर्यंत आलंय, साहेब आता आमच्या डोक्यापर्यंत पाणी वाहून गेलं, आणि आम्ही तिन्ही पोलीस जवान पाण्याच्या लोंढ्याबरोबर चाललो. इतकं अजून तो प्रसंग आठवला. माझे युनिफॉर्मचे जवान ते जाताना फार वाईट वाटत होतं. आणि मग माझ्याबरोबर फक्त मी खोपोलीवरून निघालो, मला घाटात ड्युटी दिलेली होती प्रोबेशनमध्ये. आणि हे ऐकून तर 3 जवान आमचे वाहून जातात तिथं, आणि जवळपास त्यांनी ते पण सांगत होते की 100-1 लोक, पण पूर्ण गावच वाहून चाललेलं आहे, लहान मुलं आक्रोश करतायत. म्हणजे ते 7-8 मिनिटाचं कम्युनिकेशन आज जरी मला आठवलं तरी मी निशब्द होतो एकदम. आणि निसर्गापुढे काही चालत नाही आपलं. मला मारिया साहेबांनी सांगितलं की तुम्ही जांभूळपाड्याला जा. जांभूळपाड्याला आता आम्ही खोपोलीवरून 4-5 माणसं घेतले, टॉर्चेस वगैरे लागतील म्हटलं आम्हाला. आणि पुढचा पूल तुटलेला, काय करायचं. पण आम्ही सर्वांनी ठरवलं की नाही, आपण जायचं. 12 किलोमीटर पायी चालत गेलो आम्ही रात्रीच्या अंधारात. हो, पाऊस पडतोय. हो. काही कॉन्स्टेबलची नावं मला माहिती, आमचा तो निळू पाटील ड्रायव्हर होता, त्याने गाडी साईडला लावली, आम्ही गेलो तिकडे. गेलो तर पूर्ण रात्र काहीच नाही, पूर्ण गावात लाईट तर नाही, अंधार. काही ठिकाणी
बॅटरीने बघितलं तर झाडांमध्ये लहान बालकं अडकलेली सर्व, आणि जवळपास 120 लोक व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाला. सकाळ झाली आणि आम्ही तिथं कोणीच नाही, तर एक तहसीलदार गायकवाड फक्त आले होते, ते पण पायी चालत आले होते पालीवरून. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तिथं एक वासुदेव जोशी नावाचा एक ग्रस्त होता, त्यांचं घर दुमजली होतं, तो वरच्या मजल्यावर होता म्हणून वाचला होता त्याने. आणि आम्ही ठरवलं की पूर्ण चादरी आणायच्या. सर्व बॉडीज आम्ही जवळपास 110 बॉडी 7-8 किलोमीटर परिसरात पसरलेल्या गोळा केल्या आणि तिथं आम्ही मग त्यांचा अंत्यविधी केला. अजून खूप मोठा टास्क असणार ना हो. म्हणजे पुरात पण वाहून नंतर तिथं गेलेली नेव्ही लोकं. आलं, हे आलं, पण तोपर्यंत आम्ही सर्वांचे अंत्यविधी वगैरे करून सर्व नातेवाईकांना, नंतर प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर सुभेदार आले, त्यांनी मग फूड पॉकेट्स येते. आता तिथं तर शौचात जाण्याला सुद्धा जागा नव्हती तिथं, एवढी वाईट परिस्थिती होती आमची. तर तिथं ते कॉन्स्टेबल सांगायचे का तुम्ही, म्हणजे अक्षरशः आम्ही ओपन याच्यावर जायचो हो, 2-3 दिवस, बरोबर आहे. एवढी भयानक परिस्थिती होती. हम्म. मी त्यांना सांगितलं, म्हटलं मला सवय आहे गावी, तुम्ही काही कोणी चिंता करू नका. पहिलं काम आपलं या लोकांना जेवण देणं, नंतर पाणी आणणं, हम्म. सर्व. आणि जवळजवळ मी आणि प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर सुभेदार तिथं आम्ही 15 दिवस होतो. आणि मग राजीव गांधी साहेब आले होते आणि तिथं त्या गावात काही जातच नव्हतं. तर पोलीसच्या गाडीमध्ये, त्या गाडीचा नंबर मला अजून चांगला आठवतो, 4484 होता जीप. राजीव गांधींनी ती, स्वर्गीय राजीव गांधी साहेब पंतप्रधान असताना ती जीप चालवली, बाजूला शरद पवार साहेब बसले होते आणि त्यांनी त्या भागाचा दौरा केला. पण वालावलकर साहेबांनी यांनी, राकेश कुमार यांनी सांगितलं की हे दोन्ही प्रोबेशनर हे या गावात हे 15 दिवसापासून ठाण मांडून बसलेले आहेत. आणि हे सगळं रिकव्हरी ऑपरेशन हो सुरू होतं. हो आणि त्या दरम्यान राजीव गांधींचा हा दौरा होता. हो हो. हम्म. तिथंच आम्ही मराठी शाळेत झोपायचो, हम्म. तिथंच जेवण करायचो लोकांबरोबर खाली बसून. कारण ते दुःखच एवढं मोठं होतं की तिथं म्हणजे एवढी भयानक परिस्थिती मी कधीच बघितली नव्हती. जवळपास 120 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. आणि त्यांच्या त्यामध्ये काही गावातल्या मत्ती, काही कातकरी लोकांना आम्ही मत्तीला घेतलं आणि प्रत्येक चादरींमध्ये बॉडी वगैरे आणून गावात जिथं त्यांचे अंत्य संस्कार केले. सर तुम्ही एक 93ची जी मुंबई बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्या केसचा तपास तुम्ही हाताळला होता आणि त्या दरम्यान शरद पवारांनी असं सांगितलं 12 जागी बॉम्बस्फोट झाले होते, साखळी बॉम्बस्फोट, आणि शरद पवारांनी 13 जागी सांगितलं होतं त्या दरम्यान. का बरं असं सांगितलं असेल? त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं देखील की काही जातीय धार्मिक दंगे होऊ नये म्हणून मी ही भूमिका तेव्हा घेतली होती. पण तुम्ही काय जवळनं पाहिलं तेव्हा हे सगळं? त्या 12 मार्च 93च्या बॉम्ब ब्लास्टचं जे RDX AK-56 हँड ग्रेनेड्स यांचं जे लँडिंग झालं होतं ते श्रीवर्धन मध्ये झालं होतं. मी त्यावेळेस DYSP अलिबाग होतो आणि श्रीवर्धन हे दुसऱ्या DYSPच्या अंडर होतं, तिकडे दुसरा DYSPचा कार्यभार होता. आणि सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला भारताच्या इतिहासातला ISIच्या माध्यमातून झालेला तो सगळ्यात मोठा हल्ला होता. आणि सुदैवाने मला त्या लँडिंग जे झालं आहे त्या सर्व देशद्रोही लोकांच्या तपासाचा मला त्याच्यामध्ये सहभाग घेता आला. त्याच्यात आम्ही ताडा लावला आणि रायगड जिल्ह्यातल्या केसेसला पहिलं आम्ही 121A आणि 120B म्हणजे देशाविरुद्धचं युद्ध, देशद्रोहाचा गुन्हा, हे कलम आम्ही पहिल्या प्रथम लावली. आणि आता माननीय शरद पवार साहेबांनी का सांगितलं असेल आता मला माहित नाही, पण त्यावेळची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. 92-93च्या दंगली, बाबरी मस्जिदच्या पाडल्यानंतर 6 डिसेंबरच्या दंगली आणि डोंगरीमध्ये 2 मराठी जे
कामगार होते त्यांच्या मृत्यूनंतर 6 जानेवारी नंतर उडावलेली मोठी दंगल, त्यावेळेस परिस्थिती खूप खराब होती जातीय दंगलीची. आणि त्यावेळेस आणखी ह्या शहराला बॉम्बस्फोटानंतर आणखी मोठ्या, कारण 6 डिसेंबर 6 जानेवारी आणि 12 मार्च हा फार कॉम्पॅक्ट पिरियड आहे. याच्यात जर कंटिन्युअस दंगली होत असतील तर ही भारताची आर्थिक राजधानी आहे. आणि त्यामुळे मला वाटतं पवार साहेबांनी सांगितलं असेल की काही बॉम्बस्फोट दुसरीकडे पण झालेले आहेत. त्यामुळे त्याचं थोडे पण त्यावेळेस सरकारला मानलं पाहिजे मी, कारण स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंग समोर पण बॉम्बस्फोट झाला होता. आणि त्यावेळेचं प्रशासन, त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शरद पवार साहेब आणि मुंबईची जनता 24 तासात परत मुंबई सुरळीत चालू झाली. हे मुंबईचं स्पिरिट, हे प्रशासनाचं स्पिरिट आणि हे त्यावेळेचे नेतृत्वाचे गुण. दुसऱ्या दिवशी स्टॉक एक्सचेंज चालू झालं होतं, दुसऱ्याच दिवशी. हो. आणि आता ते लँडिंगच्या पोर्शनचं मी सांगतो. त्याच्यात सगळ्यात मोठी जी रिकव्हरी केली, माझ्याकडे त्यावेळेस पूर्णपणे अविश्वासाचं वातावरण रायगडमध्ये झालं होतं की रायगडच्या पोलिसांचा सहभाग होता. एक पोलीस उपनिरीक्षक, 6 कॉन्स्टेबल मी स्वतः अटक केले होते. कस्टम कलेक्टर, असिस्टंट कस्टम कलेक्टर, 2 कस्टम सुपरिंटेंडेंट, 1 कस्टम इन्स्पेक्टर, त्यांची नावं अजून माझे पाठ आहेत. त्या सर्वांना मी अटक केलं होतं, कारण देशद्रोहाचं काम त्यांनी केलं होतं. आणि काही लोक तर लँडिंग होत होतं RDX, ते काळा साबण म्हणून सांगायचे. प्रत्येक वेळा या लोकांना माहिती होती की चांदी येते, यावेळेस काही वेगळी वस्तू आली RDX, तर त्यांनी सांगितलं काळा साबण आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, गोंडघर फाटा येथे श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या PSIने आणि त्यांच्या 6 कॉन्स्टेबलने गोंडघर फाटा येथे, मला वाटतं जानेवारी महिन्याचीच घटना असेल ती, स्मगलिंगचे ट्रक आले तिथं. कारण त्या लँडिंग पोर्शनचा तपास मी करत होतो सर्व, माझ्यावर जबाबदारी होती ती सगळ्यात मोठी. आणि माझा एरिया नव्हता, पण तुम्ही IG-ना, DIG-ना आणि SP-ना रिक्वेस्ट केली, सर मला याच्यात भाग घ्यायचा आहे. मी स्वतःहून स्वयंसेवक म्हणून त्याच्यात गेलो. आणि गोंडघर फाटा येथे AK-56 हँड ग्रेनेड घेऊन एक ट्रक पुढे चांदीचा ट्रक, चांदीची, आणि मागे हत्याराने भरलेला ट्रक पोलिसांनी अडवला. आणि मागचा ट्रक चेक करायला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं कॅच का सामान आहे, तुम मत देखो उधर. त्याच्यात AK-56 होते, बुलेट्स होत्या, हँड ग्रेनेड्स होते, आणखी एक्सप्लोजिव्स होते. यांनी चेक केलं नाही आणि पैसे, म्हणजे त्यांची देवाणघेवाण झाली. आता त्याच्यात डिटेल बोलत नाही मी. आणि ते सोडून दिले. ते जर पकडले गेले असते तर बॉम्बस्फोट झाले नसते, हे साखळी बॉम्बस्फोट झाले नसते. ही शोकांतिका त्याच्यातली. आणि तरी मला त्याच्यात खूप मी मोठी कामगिरी केली. मी 15 दिवस कॉम्बिंग ऑपरेशन केलं तिथे, रात्रंदिवस. दिवसातून फक्त रात्री 1 वाजता जेवायचो, 3 वाजता उठून कॉम्बिंग करायचो. कारण सर्व लोक आमचे तिथं सांगायचे की साहेब हत्यारं आलेले आहेत आणि इथं लपून ठेवलेले आहेत तुम्हाला. आणि मी अलिबागचा DYSP, हे इकडे श्रीवर्धन वगैरे हा माझा एरिया नव्हता, तरी मी 15 दिवस रात्रंदिवस कॉम्बिंग. आणि आम्ही हेच ठरवलं, प्रत्येक घर चेक करा. आणि मग एके दिवशी आम्ही जे ऑपरेशन केलं त्याच्यात 12 AK-56, 30,000 बुलेट, अरे बापरे, 50 हँड ग्रेनेड, 84 मॅगझिन्स, हे आम्ही जप्त केलं. सगळ्यात मोठी रिकव्हरी. मला अभिमान वाटतो की 30,000 बुलेट आम्ही जप्त केले. त्या देशद्रोह्यांच्या हातात पडले असते तर किती मोठा संहार झाला असता, विध्वंस झाला असता. ते समाधान मला की
हे देशद्रोह्यांच्या ताब्यातून, त्याच्यात आमच्यावर केसेस पण दाखल केल्या मग लोकांनी, कसं काय की आमच्या लोकांना मारलं, घराच्या झडत्या घेतल्या. आता माझ्यावर 2-3 केसेस दाखल झाल्या. चौकशी जायला लागलीच असणार आहे. हो, पण सर्व आमच्या वरिष्ठांना माहित होतं, तिथल्या सर्व जनतेला माहित होतं की प्रताप दिगावकर चुकीचं काम करणार नाही. आणि 4-5 महिन्यात त्या केसेस त्यांनी कोणी स्वतःहून मागे घेतल्या, कोणीही सांगितलं नाही भाऊ साहेबांची काही चूक नाही. कारण 12 AK-56, 30,000 बुलेट, 84 मॅगझिन्स, 84 मॅगझिन्स आणि 50 हँड ग्रेनेड एवढं साहित्य माझ्या नेतृत्वाखाली आम्ही जप्त केलं. आणि 93च्याच या बॉम्ब ब्लास्टच्या तपासामध्ये 24 पैकी 18 जणांना टाडा अंतर्गत तुम्ही जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली होती. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात टाडामध्ये आरोपी. हो, लँडिंग पोर्शन मध्ये जे ISI ने जे मटेरियल पाठवलं दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून, ते त्यांचे जे हे होते शिप्स ते लांब उभे केले होते आणि त्याच्यातून मग इथं छोट्या होड्यांमधून आणून इकडे ट्रकमध्ये भरून ते मुंबईला पाठवले गेले. एक शेकाडीला RDX वगैरेचं लँडिंग झालं आणि दिघीला एक मोहम्मद डोसा जो होता त्याचं लँडिंग दिघीला झालं. आणि लँडिंग पोर्शनचा तपास पूर्णपणे माझ्याकडे होता. मी जवळपास त्याच्यात 31 आरोपी अटक केलेत, पण सुदैवाने 24 लोकांना मी जन्मठेपेपर्यंत पोहोचू शकलो. सर, ह्याच मध्ये संजय दत्तचं देखील नाव आलं होतं. 18 महिने त्याला जेलही झाली होती. तो दोषी आढळला होता AK-56 आणि पिस्तूल बाळगल्या प्रकरणी. काय तेव्हाचं सांगू शकता काही संदर्भ तुम्ही? नाही, नंतर काय झालं, या सर्व केसेस म्हणजे रायगडला काही केसेस दाखल झाल्या होत्या, काही ठाण्याला झाल्या होत्या, कारण काही नागला बंदरात पण RDX मिळालं. मग हे इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी म्हणून एकच या केसेस क्लब केल्या आणि मुंबई क्राईम ब्रँचकडे दिल्या गेल्या केसेस. आणि त्यावेळेस आम्ही कंटिन्युअसली त्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये राहायचो. नंतर CBI कडे दिल्या गेल्या आणि मग प्रत्येक मिटिंगला आम्ही सुरुवातीचे तपास अधिकारी आम्ही होतो. कारण ताडाचा तपास हा DYSP ला करावा लागतो, जसा मोकाचा तपास DYSP ला करावा लागतो, त्यावेळेस ताडा होता. त्यामुळे मी DYSP असल्यामुळे माझ्याकडे तपास होता. आणि त्यावेळेस हे डिस्कशनमध्ये असं आलं की संजय दत्तच्या घरी AK-56 होती आणि त्याने कोणतरी तो हडीप कडावाला का काही असं त्याच्याकडनं घेतली होती. आता मला एक्झॅक्टली नाव माहीत नाही. आणि त्याने मग ते ज्यावेळेस चर्चा झाली बॉम्बस्फोटाची, त्याने ते डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला आणि जे स्पेअर पार्ट अर्धवट डिस्ट्रॉय झाले ते त्यांच्याकडनं इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे जप्त करण्यात आलंय आणि त्यामुळे त्यांना त्याच्यात शिक्षा लागलेली आहे. कारण हे हत्यारं आणणे त्यांचा हेतू असा होता की बॉम्बस्फोट झाल्यावर दंगली होतील, त्यावेळेस मग हत्यारं वापरू आपण आणि फायरिंग करू. त्यावेळेस एकमेकाबद्दल एवढं म्हणजे दोन्ही समाजामध्ये एवढी तेढ निर्माण झाली होती. हे AK-56 पाठवण्याचा पाकिस्तानाचा हेतू तोच होता. हे सर्व AK-56 बुलेट्स, हँड ग्रेनेड्स हे देशद्रोही लोकांच्या हातात द्यायचे आणि एक मोठा संवार घडून आणायचा. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जे काही तपास सुरू होता, हे ऑपरेशन सुरू होतं, त्यामध्ये तुमचा कुठं सहभाग होता? 26/11 मध्ये मी त्यावेळेस रायगड SP होतो आणि रायगड SP 3 बाजूने मुंबईच्या बाजूने रायगडचा समुद्र किनारा आहे. आणि 1993च्या वेळेस जे दाऊद इब्राहिम असतील किंवा मोहम्मद डोसा असतील किंवा त्यांनी ISIच्या मदतीने हे सर्व रायगडमध्ये शस्त्रास्त्र RDX स्फोटकं उतरवली होती. त्यामुळे रायगडची टोपोग्राफी त्यांना माहित होती. त्यामुळे मी रायगड SP असल्यामुळे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली की त्यावेळेचे DG आणि त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही अलर्ट राहा, कारण अजून तिथं हे होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ताजचं जे सॅटेलाइट फोनचं कम्युनिकेशन व्हायचं, तर कधी कधी मांडवा
तिथं एअर डिस्टन्स कमी आहे. ते मांडव्याचं पण कधी कधी लोकेशन यायचं त्याचं. तर त्यांनी मला सांगितलं अरे मांडव्याचं पण काहीतरी, आणि मांडवा हे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. आणि तिसरी गोष्ट, टेररिस्ट अटॅकच्या वेळेस त्यांच्या कव्हरिंग टीम पण असतात, कव्हर करणाऱ्या. तर अशा काही टीम आल्या आहेत का, म्हणून मी माझ्या सर्व ज्या पेट्रोलिंग बोट आहेत त्या सर्व पेट्रोलिंग बोट घेऊन मी जवळजवळ 3 दिवस आम्ही समुद्रावर पेट्रोलिंग करत होतो रायगडच्या भागात. हो. कारण त्याच्यात 3 कारण की 1993ची पार्श्वभूमी, कारण ISIचा संबंध 26/11च्या अटॅकशी पण आहे आणि 12 मार्च 93च्या अटॅकशी पण आहे. आणि त्यामुळे मग रायगड बद्दल मोठी जबाबदारी म्हणून आम्हाला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, कोम्बिंग ऑपरेशन, आणि काही जर त्यांच्या टीम आणखी इकडे आल्या तर त्यांच्याशी पण समुद्रातच लढायचं आपण. ह्या हिमतीने आम्ही बुलेट प्रूफ जॅकेट, AK-56 वगैरे घेऊन आम्ही तयार होतो. काय वाटतं हे सगळे हल्ले झाल्यानंतर, स्पेशली 26/11चा हल्ला असेल, 93चा बॉम्ब ब्लास्ट असेल, ती तर जुनी गोष्ट, पण 26/11च्या हल्ल्यानंतर आपली पोलीस यंत्रणा किंवा आपण कुठंतरी कमी पडतो, काहीतरी बदल व्हायला पाहिजेत या यंत्रणेमध्ये, असं वाटतं तुम्हाला? 26/11चा अटॅक हा थोडा बियॉन्ड इमॅजिनेशन अशा पद्धतीने अटॅक होईल हे थोडं इंटेलिजन्स इनपुट आले होते मला. आता त्याच्याबद्दल काही जास्त माहीत नाही, पण अशा प्रकारचा अटॅक होईल असं इंटेलिजन्स होतं ते, पण मला त्याच्याबद्दल डिटेल माहीत नाही. परंतु ज्यावेळेस सुसायडल अटॅक होतो, ज्यावेळेस एखादा माणूस मरण म्हणून अटॅक करतो, अशा वेळेस त्या अटॅकची तीव्रता फार मोठी असते. आणि खरंच मी सर्व पोलीस दलाच्या वतीने शहीद तुकाराम ओंबळे यांना मी सॅल्यूट करतो की जगातल्या अतिरेकी आत्मघातकी हल्ल्यात जिवंत अतिरेकी पकडून देण्याचं काम जे कोणी केलं असेल ते स्वर्गीय शहीद तुकाराम ओंबळे साहेबांनी केलं. आणि मला अभिमान, मी अगोदर त्या एरियाचा DCP होतो. मी 7-8 महिने तिथंच DCP झोन 2 होतो आणि ते माझ्याच एरियात शहीद तुकाराम ओंबळे DB मार्ग पोलीस स्टेशनला होते. आणि त्यांची तिथं ड्युटी नसताना बघा त्या माणसाचं स्पिरिट, बियॉन्ड कॉल ऑफ द ड्युटी. माझी ड्युटी, त्यांची ड्युटी तिथं नाही तरी काहीतरी करतो आणि सरळ AK-56 बॅरल हातावर धरून स्वतःकडे खेचतो आणि जिवंत अतिरेकी पकडून देतो कसाब. ही सगळ्यात मोठी शौर्याची पोलीस दलातली भारतातली घटना आहे, हे माझं मत आहे. हे झालं तुमच्याच कारकिर्दीमध्ये कोर्ट मार्शल केस खूप, पुलगावची कोर्ट मार्शल केस खूप महत्त्वाची ठरली होती आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती भारतामध्ये. काय होती ती केस? आणि मोहिनीची ती केस खूप इंटरेस्टिंग आहे. माझा पहिला चार्ज होता, मी SDPO RV वर्धामध्ये होतो आणि तिथं पुलगावला एक मोठा डेपो आहे आणि मला तिथल्या PIचा फोन आला की साहेब इथं त्यांचा MT सेक्शन समोर रोल कॉल चालू असताना एक सरदारजी शीख ड्रायव्हरने गाडी चालवली आणि त्याच्यात 2 जवान मेले, 3 लोक सिरियस जखमी आहेत. आम्ही ऍक्सिडेंटचा गुन्हा दाखल केलेला आहे. मी म्हटलं अरे ऍक्सिडेंटचा गुन्हा आणि तिथं एवढ्या छोट्या जागेत. मग मी गेलो. मी 12वी सायन्समध्ये पर्यंत फिजिक्स शिकलेलो होतो. फिजिक्सला मला त्यावेळेस 12वी बोर्डात मी जवळपास टॉप याच्यामध्ये होतो, 90 मार्क्स होते मला 100 पैकी. मग मी सर्व जाऊन तिथं बघितलं जागेवर की फक्त ते जे त्यांचं फॉलिंग झालेले जवान आणि ते MTचं गेट फक्त 20 फुटाचं अंतर आहे. अरे म्हटलं 20 फुटाच्या अंतरावर गाडीचा स्पीड किती होऊ शकतो? 10 किलोमीटर पर आवर. 10 किलोमीटरवर तुमच्या
10 किलोमीटर पर आवरच्या याच्यावर ब्रेक लागला तर गाडी तर म्हटलं जागेवरच थांबायला पाहिजे. एवढे 2 लोक वारले, 3-4 फ्रॅक्चर झालेले आहेत, असं कसं काय झालंय म्हटलं हे नाही हे. आणि मग मी त्यातल्या तिथं एक मेजर होते, त्यांना विचारलं गाडीचे ब्रेकचं काय पोझिशन. बोले सर ब्रेक अच्छे. मग मी RTOचे पण इन्स्पेक्टर आले, त्यांचा ब्रेक चांगले आहेत. मी सांगितलं की खुनाचा गुन्हा दाखल करा. म्हणजे ॲक्सिडेंटवरून खुनाचा गुन्हा 302. सर्वांना आश्चर्य वाटलं. त्यावेळेस तिथं ब्रिगेडियर मला वाटतं हांडे होते, त्यांना पण आश्चर्य, म्हणे खून कैसे हो गया. मी म्हटलं नाही सर, ज्या दिवशी आम्ही 302 कलम लावलं त्या दिवशी दिल्लीवरून इन्स्ट्रक्शन आल्या की हा तपास मिलिटरीने करायचा. मिलिटरीने तपास करायचा. म्हटलं ठीक आहे, देऊन टाका तपास. मग मिलिटरी इंटेलिजन्सच्या टीम्स आल्या आणि त्यांनी तपास केला. तर जो सरदारजी शीख ड्रायव्हर होता त्याचे अतिरेक्यांचे संबंध निघाले आणि तो बऱ्याच वेळा 2-3 वेळा बोलला की मैं सबको सबक सिखाऊंगा. सर्व झालं आणि माझी मग कोर्ट मार्शल समोर माझी इन्क्वायरी होती. तिथं मेजर चौधरी परमवीर सिंग जे मुंबई कमिशनर आहेत त्यांचे चुलत भाऊ ते पब्लिक प्रॉसिक्युटरचे काम करायचे. म्हणजे ते ॲडव्होकेट त्यांचेच मेजर चौधरी होते त्यावेळेस, ते मेजर जनरल म्हणून रिटायर झालेत. माझी तपासणी जवळजवळ दिवसभर चालली. मी ठाम होतो की हे मर्डर आहे आणि याने बदला घेण्यासाठी या लोकांना मारलेलं आहे. 2 जवान आणि 4 लोकांचे फ्रॅक्चर. आणि ज्या दिवशी कोर्ट मार्शलचा निकाल आला त्या दिवशी मला खूप अभिमान वाटला माझाच. पहिली भारतातली केस कोर्ट मार्शलची स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 नंतर त्याला फाशीची शिक्षा दिली. म्हणजे केस तुम्ही तुमच्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशन मी आणि फक्त माझी साक्ष आणि मग बाकीच्या मिलिटरीच्या लोकांच्या साक्षी झाल्या. पण पोलीसमध्ये त्यांनी मला बोलवलं. मी 302 कलम लावलं होतं त्याला. आणि नंतर त्याचे कनेक्शन निघाले अतिरेक्यांची. ही कोर्ट मार्शल काय असतं म्हणजे प्रोसेस कशी असते ही? कोर्ट मार्शल जे असतं ते अगोदर त्या माणसाला चार्जशीट देतात आणि त्याला त्यांचाच आर्मीचा वकील देतात. ते त्याला जज ब्रांच म्हणतात आणि त्यांचाच जज असतो, त्यांचेच वकील असतात आणि त्याला डिफेन्स करायला पण त्यांचीच माणसं असतात. पूर्ण इंडियन एव्हिडन्स ऍक्टवर चालत नाही आपल्या कोर्ट सारखं. पण त्याच्यात क्वासी ज्युडिशियल सारखी ती प्रोसिजर असते. पण कोर्ट मार्शलमध्ये पहिली फाशीची शिक्षा मिळवून देणारा पोलीस अधिकारी मी आहे. आणि तुमच्या या कारकिर्दीमध्ये तुम्हाला कधी कैद्याला सुधरवता आलं? म्हणजे तुमच्या कारकिर्दीत एक कन्सेप्ट आम्ही वाचली की वन कॉप वन क्रिमिनल ही कन्सेप्ट तुम्ही आणलेली आहे. हो. आणि दत्तक योजना, गुन्हेगार दत्तक योजना, काय म्हणजे काय केलं तुम्ही या अंडर? मोहिनीजी, जे लोक गुन्हा करून तुरुंगात जातात त्याच्यातले फार कमी लोक, कारण तुरुंगात त्यांना सर्व डिस्कशन तेच असतात गुन्हेगारांचं. आणि मग तुरुंगात गेल्यावर मग त्यांना वकील लावावा लागतो, नंतर वकिलासाठी पैसे लागतात, परत घरच्या प्रपंचासाठी, आणि तुरुंगातून आल्यावर त्यांना कोणी जॉब देत नाही, म्हणून परत हे लोक क्रिमिनल्स होतात. त्यामुळे मनी फॉर क्राईम अँड क्राईम फ्रॉम मनी हे चक्र चालू होतं. तर पोलीस खात्याची सगळ्यात मोठा लॅक्युना मी सांगतो की आम्ही गुन्ह्याचा तपास करतो, आरोपीला अटक करतो, रिकव्हरी करतो आणि चार्जशीट टाकतो कोर्टात. चार्जशीट नंतर हा माणूस काय करतो हे कोणालाच माहित नसतं. ऍक्टिव्ह क्रिमिनल्स ज्यांच्यावर आपण चार्जशीट, आणि पोलीस 99.9% केसेसमध्ये चार्जशीट खरे टाकतात.
हे प्रॉपर्टी केसेसमध्ये. आता तुम्हाला जे गुन्हेगार माहीत आहेत, तुमच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार माहीत आहेत, पण तुमचं त्याच्यावर सर्व्हेलन्स काहीच नाही. जे जाऊ द्या, अननोन गुन्हेगार जाऊ द्या, पण घरफोडीमध्ये जवळपास 90% गुन्हेगार जुनेच गुन्हेगार असतात. तर मी काय सिस्टीम केली, जे गुन्हेगार आपल्याला माहीत नाही त्यांचा विचार करू नका तुम्ही, पण जे तुमच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर 10 वर्षात तुम्ही घरफोडी, चोरी, मोटरसायकल चोरी, जबरी चोरी, दरोड्यात ज्यांच्यावर तुम्ही चार्जशीट टाकले आहेत ते आता काय करतात. तर मी काय केलं की एक कॉन्स्टेबलला एक गुन्हेगाराची जबाबदारी, 1 कॉप 1 क्रिमिनल. त्याने तो आरोपी दत्तक घ्यायचा. समजा एखाद्याने 2010 मध्ये दरोडा टाकलेला असेल, तो जामीनवर आहे, तर त्याच्या घरी जायचं. काय करतो तू, तुझे मित्र कोण आहेत, तुझं उपजीविकेचं साधन काय. त्याने महिन्यातून 2 वेळा त्याच्या घरी जायचं, आरोपीच्या घरी, आणि आरोपीने महिन्यातून 2 वेळा पोलीस स्टेशनला यायचं. म्हणजे पोलिसिंग इज नॉट, बट इट इज अ सायकोलॉजिकल वॉरफेअर. तुम्ही सायकोलॉजिकल वॉरफेअरमध्ये जिंकलात तर यू विल बी द आयडियल पोलीस ऑफिसर. पोलिसिंग हे परसेप्शनवर चालतं. आरोपींना माहित आहे की पोलिसांना सर्व माहित आहे, जनतेला माहित आहे की पोलिसांना सर्व गुन्हेगार माहित आहेत. हे परसेप्शन आहे. पण हे परसेप्शन आपण फर्टाईल केलं तर तुम्ही क्राईम. तर मी माझ्या एरियात प्रत्येक ठिकाणी 50% प्रॉपर्टी ऑफेन्सेस कमी करून टाकलेले आहेत. मी सांगायचं भाऊ, तुम्हाला जे तुमच्या रेकॉर्डवर आहेत ते काय करतात अगोदर ते बघा, त्याचं उदरनिर्वाह साधन काय, आणि मधून मधून त्यांचे कॉल डिटेल सुद्धा घ्यायचं तुम्ही, त्याचे मित्र कोण आहेत उपजीविकेचं. आणि पोलीस त्याच्या घरी येतात, हे त्याच्यावर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो. पोलीस स्टेशनला येतात, त्याला सर्व पोलीस बघतात, त्यामुळे तो म्हणतो भाऊ इथं चोरी नाही, दुसरीकडे जाऊ आपण. पण क्रिमिनल वर जे तुम्ही सर्व्हेलन्स सिस्टीम आहे अजून फार इंडियामध्ये परिपक्व नाही आहे तुम्ही. आणि मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, त्यांना विचारलं पोलिसांना की मागच्या वर्षी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी करणाऱ्या किती लोकांवर चार्जशीट गेलाय, त्यांची नावं सांगा. 75% लोकांना एकाचंही नाव माहीत नसतं. यातनं मग हे 1 कॉप 1 क्रिमिनल हे जे तुम्ही कन्सेप्ट आणली, त्याचा आउटपुट नंतर काय मिळालं, अशी काही तेवढ्या प्रमाणात ते गुन्हेगार सुधरवता आले तुम्हाला? सुधरवता आले ना, हो. काही बऱ्याच वेळा इन्फॉर्मेशन आली. मी तुम्हाला सांगतो की एक फार सेन्सिटिव्ह केस झाली होती. एक गुन्हेगाराने एका चांगल्या लेडीच्या बांद्र्याची केस आहे, तिथं चोरी करताना तिच्याशी वाईट कृत्य पण केलं, आणि त्याच्यावर पूर्वीचे घरफोडीचे गुन्हे होते, आणि तो पळून गेला तिथून. काहीच एव्हिडन्स काहीच नव्हता. सगळ्यात हार्ड केस आमच्या तपासाला, आणि ती फार रिनॉन लेडी होती, त्याचं नाव बोलणं ठीक नाही. आणि त्याने चोरी करत असताना तिच्याशी वाईट कृत्य केलं. तो आमच्या रेकॉर्डवर होता, 1 कॉप 1 क्रिमिनल. त्या एकाला दत्तक दिलेला होता तो. अच्छा, त्याने केलं ते. सुदैवाने त्या बाई फॉरेनला निघून गेल्या. त्याच्यात आम्ही उज्ज्वल निकम साहेबांना स्पेशल प्रॉसिक्युटर नेमलं होतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष झाली आणि त्याला जन्मठेप घेतली आम्ही. म्हणजे काही वाईट उदाहरणं पण आहेत आणि काही चांगली उदाहरणं? हो, म्हणजे भरपूर चांगली उदाहरणं आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, तुमच्या रेकॉर्डवरचे, म्हणजे महाराष्ट्र पोलीसच्या रेकॉर्डवर जर घरफोडी करणारे 25,313 गुन्हेगार असतील, एका कॉन्स्टेबलकडे एक गुन्हेगार दिला तर तुमच्या घरफोड्या 50% नाही 90% घरफोड्या थांबून जातील. पोलीस काय करतात, चार्जशीट टाकून देतात. चार्जशीट टाकल्यावर त्या गुन्हेगारांचा आणि पोलीसचा काही संबंध आहे, तो काय करतो. आणि दॅट इज मेन कन्सेप्ट फॉर द क्रिमिनल सर्व्हेलन्स सिस्टम, क्रिमिनल अडॉप्शन सिस्टम, 1 कॉप 1 क्रिमिनल. हे मी सुरू केलं
आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळाले. म्हणजे फक्त त्याच्यावरती केस दाखल केली, त्याला अटक केली, त्याची कारवाई झाली, तो सुटला, संपलं नाही. हे सुटलं नाही, सुटायचा तर प्रश्न लांबच. त्याचं चार्जशीट कोर्टात दाखल झालं, ती केसचं काय झालं तेच काही नाही. कधी कधी 7-7, 8-8 वर्ष केसचा निकाल लागत नाही. तो 7-7, 8-8 वर्षात काय करतो, पुन्हा दुसरे गुन्हे करतो. पण त्याचं लक्ष कोण देतं? मग त्यामुळे प्रत्येक गुन्हेगार ज्याच्यावर पोलिसांनी खटला दाखल केलाय त्याला सर्व्हेलन्समध्ये आणलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मी दरोडेखोरांचं पण तसंच केलं होतं. आणि याच दरम्यान सर तुमच्या या पूर्ण कारकिर्दीमध्ये एक खूप महत्वाची गोष्ट तुम्ही केली की तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये अभ्यास दौरा होता तुमचा, दिशा कायद्याचा तुम्ही अभ्यास केला, नंतर त्या धर्तीवरती शक्ती कायदा आणला, त्याचं ड्राफ्टिंग आणि प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही होतात. कुठं अडकला हे शक्ती ऍक्ट, काय सांगता येईल? नाही मोहिनीजी, आज आपण बातम्या बघतो, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या, कधी कधी वडील मुलींवर बलात्कार करतो. हे मी त्यावेळेस हे गोष्टी वाचून आपला समाज कुठे चालला याचं सगळ्यात मोठं दुःख होतं. ज्यावेळेस मी क्राईम अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रनचा आयजी होतो, त्यावेळेस सुबोध जयस्वाल साहेब DGP होते. त्यांना मी सांगितलं की साहेब, आंध्र प्रदेशने एक खूप चांगला कायदा काढलाय, दिशा कायदा. म्हणजे 15 दिवसात तपास पूर्ण करायचा, 30व्या दिवशी ट्रायल पूर्ण करायची आणि 35व्या वर्षी कन्व्हिक्शन जाहीर करायचे. 35व्या दिवशी 35व्या दिवशी टाइम बाउंड प्रोम, म्हणजे हिनस क्राईम. आणि मग मी त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, नंतर असे सर्व आम्ही गेलो. त्यांनी म्हणे कब आपण स्टडी करू, चांगली आयडिया आहे. तिथले CM त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली, जगन रेड्डी, श्री जगन रेड्डी, आणि त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही तो तयार केला कायदा की त्या गुन्ह्याचा तपास 15 दिवसात झाला पाहिजे. सर्व फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने त्या गुन्ह्याचा तपास होईपर्यंत थांबलं पाहिजे आणि ते SP ने ठरवायचं की ही केस याच्यात घ्यायची का नाही. दिशा कायदा लावायचाच परिणाम म्हणजे प्री परमिशन SP ने द्यायची. कुठल्या कायद्याला सेन्सिटिव्हिटी प्रमाणे किंवा व्हिक्टिमचं एज, क्राईमचा प्रकार, हिनस क्राईम आहे का, आणि त्या केसेस मग आपण 15 दिवसात संपवायच्या, 30 दिवसापर्यंत ट्रायल संपवायची आणि 35व्या दिवसापर्यंत कन्व्हिक्शन आणि 60 दिवसात त्याचं अपील पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आणि त्याच्यासाठी एक डेडिकेटेड टीम ठेवायची, डेडिकेटेड फॉरेन्सिक मेडिसिनची टीम, फॉरेन्सिक सायन्सची टीम, एक लिगल एक्सपर्ट, म्हणजे की ते 30 दिवसात त्या केसचा निकाल लागला पाहिजे. त्याचं ड्राफ्टिंग झालं, मला वाटतं ते भारत सरकारकडे आपण पाठवलेलं आहे, पण अजून तिकडे आपल्याकडे त्याला मंजूर आलेलं नाही. पण दिशा कायद्याची गरज, तशा कायद्याची गरज आज नक्की महाराष्ट्राला आहे. कारण दर दिवशी ज्या बातम्या बघतो हे मन विषण्ण करणाऱ्या बातम्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्र कुठल्या दिशेला चालला याच्याबद्दल कधी कधी मनाला खंत वाटते. आणि अशा हिनस क्रिमिनल्सला लवकर शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी. सर, महाराष्ट्रातली मोका अंतर्गत जी कारवाई झाली ती पण पहिल्यांदा तुमच्या कारकिर्दीत झाली आणि गँगवॉर असेल, अंडरवर्ल्डच्या टोळ्या असतील, त्यांच्यावरती पण तुम्ही मोका अंतर्गत कारवाई केली. या कारवायांबद्दल काय सांगू शकता तुम्ही? मोकाची जी गरज होती, अंडरवर्ल्ड एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये फोफवलं होतं आणि अंडरवर्ल्डला खरा कंट्रोल आणला असेल तर मोका कायद्याने आणलाय. आपण जे म्हणतात एन्काउंटर स्पेशालिस्ट यांनी हे केलं त्याच्याशी मी फार सहमत नाही आहे. पण मोकाचा जेवढा डिटरंट इफेक्ट होता, कारण SS पुरी साहेब, स्वर्गीय SS पुरी साहेब,
त्यांनी ते मोका तयार करत असताना मी त्यांच्याकडे 2-3 वेळा गेलो होतो. मी त्यांना काही सजेशन दिले होते त्यावेळेस की कसा मोका असला पाहिजे. हे मी त्यावेळेस हे असेल 99-2000ची गोष्ट. आणि नेमकं मी ॲडिशनल SP कोल्हापूर असताना तिथं एक माजी महापौर कवाळे त्यांनी फायरिंगचा प्रकार केला होता. पहिली केस मोकाची आम्ही ती केली आणि पहिली कन्व्हिक्शन मोकाची आम्हाला मिळाली. आणि सांगायला अभिमान वाटतो, मी आत्तापर्यंत 68 टोळ्यांना मोका लावला आणि टोटल 840 आरोपींना मोकामध्ये मी कारवाई केलेली आहे. एवढी मोकाची कारवाई कोणी केली नसेल. पहिली कारवाई जी आम्ही पहिली मोकाची शिक्षा आहे ती महापौरचे पती शिवाजी कवाळे, त्यांचे भाऊ नेताजी कवाळे वगैरे होते, तर त्यांना आम्ही कोल्हापूरचे महापौर फॅमिली म्हणायचे त्यांना, तर त्यांना पहिली शिक्षा मोकाची लागलेली आहे. आणि मोका हा कायदा खरोखर चांगला आहे आणि महाराष्ट्र हे पायोनियर स्टेट आहे. नंतर मोकासारखा कायदा कर्नाटकने सुरू केला, गुजरातने सुरू केला, दिल्लीने सुरू केला, बिहारमध्ये आला आणि त्याची पुनरावृत्ती जवळपास आता 13 स्टेटमध्ये झालेली आहे. म्हणजे आणि त्याच्या ड्राफ्टिंग मध्ये तुम्ही होता? मी सजेशन दिले होते. माझं पहिलं सजेशन होतं की ताडा जो कायदा होता ते ताडामध्ये पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त याला त्या आरोपीचा जबाब घेण्याच्या, कन्फेशनल स्टेटमेंट घेण्याच्या पॉवर आहेत ताडामध्ये. तर मी त्यांना ते सजेशन केलं होतं की इथं पण तसं करा तुम्ही. कारण पोलीस ऑफिसर समोर आरोपीने कबुली जबाब दिला तर ती केस आपल्याला प्रूव्ह करायला फार सोपी जाते आणि बाकीचे लिनियर एव्हिडन्सेस नंतर सेकंडरी एव्हिडन्सेस बरेचसे मिळतात आणि ते सजेशन होतं. आणि आता मोकाचं कलम जे 18 आहे त्याच्याप्रमाणे पोलीस अधीक्षक किंवा डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस यांना आरोपीचा कबुली जबाब नोंदवण्याचा अधिकार आहे. कारण पोलिसांसमोर दिलेलं स्टेटमेंट हे अग्राह्य धरलं जातं कोर्टात, परंतु मोकाचं जे कन्फेशनल स्टेटमेंट आहे पोलिसांसमोर ते ग्राह्य धरलं जातं. आणि तुम्ही रायगडमध्ये जेव्हा तुमची पोस्टिंग होती तेव्हा तुम्ही तंटामुक्त मोहीम जी राबवली, जवळपास 78% गावं तुम्ही तंटामुक्त केली आणि 14,80,00,000 बक्षीस मंजूर झाली आणि 18,750 या तंट्यांचा निवाडा झाला तुमच्या अंतर्गत. आणि ही खूप ह्यूज अचिव्हमेंट म्हणता येईल की इतक्या ग्राउंड लेवलला जाऊन तंटामुक्तीच्या हे अभियान राबवणं. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कसं हे सगळं तुम्ही हे पूर्ण ऑपरेशन राबवलंय, हे प्रकरण कसं हाताळलं? मी एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्राला सगळ्यात आतापर्यंत लोकाभिमुख जे गृहमंत्री मिळाले ते स्वर्गीय R.R. पाटील साहेब होते. सामान्यातला सामान्य माणूस त्यांच्या समोर जाऊन त्यांची घरानं मांडणं शिकत होता आणि सगळ्यात लोकाभिमुख आणि त्यांचा कार्यभार होता. आणि ज्या वर्षानुवर्ष कोर्टात केसेस चालतात, लोक चक्रा मारतात आणि क्षुल्लक कारणासाठी कोर्टामध्ये हे होतात, तर त्यांचे खाजगी सचिव चंद्रकांत दळवी साहेब आणि आम्ही असे सर्व मिळून तंटामुक्तीचा आम्ही विषय काढला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, सह्याद्री गेस्ट हाऊसवर सर्व SP कलेक्टरची मीटिंग ठेवली होती आणि कॅबिनेटचे जवळपास 10-12 मंत्री होते. R.R. पाटील, मी त्यावेळेस रायगडचा SP होतो. ही मला वाटतं ही गोष्ट असेल 31 जुलै 2007ची. R.R. पाटील साहेब बोलताना बोलले की महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सर्व जिल्ह्यात यशस्वी होईल, पण कोकणात यशस्वी होईल का नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण म्हणे कोकणातला माणूस झगडतो तो तत्वासाठी झगडतो, त्यांची तत्वाची भांडणं असतात. मी उठलो, सर्व जिल्ह्यातले महाराष्ट्रातले सर्व SP कलेक्टर होते, म्हटलं सर मी रायगड SP प्रताप दिगावकर. म्हणे काय? म्हटलं सर आत्ताच मी सांगतो, रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात तंटामुक्तीमध्ये पहिला येणार,
दुसरा नंबर कोणाला द्यायचा आहे ते आपण ठरवा. आणि त्या दिवसापासून एवढा कामाला लागलो मी. तुम्हाला सांगतो, मुरुड कोर्ट त्याच्यामध्ये फक्त 4च केसेस पेंडिंग होत्या आणि आमचा प्लॅन ठरला होता की या 4ही केसेस मिटवायच्या आणि या कोर्टाला कुलूप लावून टाकायचं. माझं प्रेझेंटेशन सर्व हायकोर्ट जजेस, मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्टमध्ये झालं. आणि मी माझ्यासारखा स्वाभिमानी माणूस, म्हणजे माझ्यासारखा नशिबान माणूस कोणी नाही की मला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेवर युनोच्या जनरल असेंब्लीमध्ये भाषण करण्याची संधी मिळाली. 2.25 तास मी भाषण दिलं की 78% गावांमधले तंटे कसं काय मिटले. आणि पहिल्यांदाच कोणी अधिकारी युनो मध्ये जाऊन भाषण करतोय हे आम्हाला दिसलं. ते निमंत्रण स्वर्गीय R.R. पाटील साहेबांना होतं, पण स्वर्गीय R.R. पाटील साहेबांनी मनाचा मोठेपणा असा केला. त्यांनी मला बोलून घेतलं की दिगावकर तुम्ही जा. पण त्यांनी जरी माझं नाव पाठवलं तरी प्रताप दिगावकरने तिथं जाऊ नये म्हणून बऱ्याचशा मंडळींनी प्रयत्न केले. म्हणजे परमिशन न देणे, हे न करणे. आता त्या गोष्टी बोलत नाही मी, तो इतिहास जमा झाला. पण एवढ्या मोठ्या मनाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे होते, त्यांनी सांगितलं दिगावकर हे तुमचं काम आहे, तुम्ही जा युनो मध्ये भाषणासाठी. तिथं वर्ल्ड बँकेमध्ये पण माझं भाषण झालं. आणि खूप चांगली योजना, एकही पैसा माणसांचा खर्च नव्हता, हे 18,000 तंटे मिटले. आता तुम्हाला त्याचा किस्सा सांगतो. एक पुणे जिल्ह्यातला, मी पुणे SP होतो. एक शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या 2 भावांमध्ये जमिनीचा वाद होता, 24 एकर जमिनीचा. हायकोर्टामध्ये, हायकोर्टात तो चालू होता. तर गावातल्या लोकांनी मला तुम्ही तंटामुक्तीमध्ये बसा, तंटामुक्ती कमिटीमध्ये बसले. आणि जो वाद हायकोर्टामध्ये 6 वर्षापासून चालू होता, गावातल्या लोकांनी तो वाद फक्त 1 तासात सॉल्व्ह केला. आता काय करायचं तर म्हणे आपण एक राईस प्लेट मागून सर्वांनी जेवण करू. म्हणजे इतकं, म्हणजे ज्या जमिनीची किंमत 17, 18, 20 कोटी असेल त्या जमिनीचा वाद गावातल्या जाणत्या माणसांनी, कारण गावातल्या माणसांना माहित आहे कोण खरा आणि कोण खोटा, आणि कोण लबाड आणि कोण चॅप्टर. कोर्टात काय होतं ते माहित नाही. कोर्टात बऱ्याच वेळा जजमेंट दिलं जातं, परंतु गावात लोक मंदिरात बसून न्यायनिवाडा करायचे तंटामुक्तीचे. आणि पूर्ण जिल्ह्याभर तिथं पण मी एक सिस्टीम चालू केली होती, 1 कॉप 1 व्हिलेज. प्रत्येक गावाला मी एक कॉन्स्टेबल नेमला होता आणि त्याला सांगितलं प्रताप दिगावकर DSP इज द फर्स्ट पोलिसमॅन ऑफ द डिस्ट्रिक्ट अँड यू आर द SP ऑफ दॅट व्हिलेज. तू त्या जिल्ह्याचा, तू त्या गावाचा SP आहे आणि प्रताप दिगावकर जिल्ह्याचा फर्स्ट पोलिसमॅन आहे. इतके लोक मोटिवेट झालेत आणि पोलिसांचा इतका रिस्पेक्ट वाढला. त्यांच्या हस्ते ध्वजावंदन, चीफ गेस्ट, आणि मी ते पण कंपल्सरी केलं होतं. तुझं गाव आहे ना, 15 दिवसातून शाळेत युनिफॉर्मवर भेटायला जायचं मुलांना, मुख्याध्यापकांच्या चेंबरमध्ये जा. म्हणजे जोपर्यंत कम्युनिकेशन ठेवायचं, कम्युनिटी पोलीस, जोपर्यंत जनतेचा सहभाग तुमच्या कामात नाही तोपर्यंत कुठलीही सरकारची योजना यशस्वी होत नाही. कधी राजकीय हस्तक्षेप झाला तुम्ही अधिकारी असताना? असं वाटलं की कोणता नेता दबाव आणतोय, राजकीय दबाव आणतोय, धमकी देतोय, ब्लॅकमेल करतोय? असे अनुभव तर अधिकाऱ्यांना येतच असणार आहे. नाही मोहिनीजी, मी तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं मी माझा मोबाईल नंबर जनतेला देऊन टाकायचो. आता मी IG नाशिक रेंज होतो. 5ही जिल्ह्यांच्या पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये IG प्रताप दिगावकर यांचा मोबाईल नंबर हा आहे. कोणाला काही पोलीस खात्याबद्दल अडचण असेल, तक्रार असेल, त्रास असेल, प्रताप दिगावकर यांना मोबाईल फोन करा. जर IG अवेलेबल होतो तर, आणि मी बदल्यांमध्ये मी प्रिन्सिपल ठेवलं होतं. मी असताना बदल्यांमध्ये एकही हस्तक्षेप होत नव्हता. मी विचारायचो कॉन्स्टेबलला जानेवारीत,
तुम्ही तुमचे 5 ठिकाणं द्या. पूर्वी तिथं तुम्ही काम नाही केलं पाहिजे आणि ते तुमचा तालुका नसला पाहिजे. तुम्ही दिलेल्या ठिकाणी मी तुमची बदली करून देतो, कोणाकडे जाऊ नका. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पोलिसांना विचारा, माझी हीच भूमिका असायची. तुम्ही फक्त 5 ठिकाणं सांगा, तुमचं गाव तालुका नसला पाहिजे आणि तुम्ही पूर्वी तिथं काम केलेलं नाही पाहिजे. मी तुम्हाला 5 पैकी 1 ठिकाण 100% देणार. या भूमिकेमुळे मला सुद्धा कधीच मी कोणाकडे आतापर्यंत बदलीसाठी गेलो नाही. 35 वर्षाच्या काळात माझ्या बदलीसाठी मी कोणाकडे गेलो नाही. पण एखादी केस असेल अशी जी तुमच्याकडे आली, ज्यामध्ये राजकीय काहीतरी कनेक्शन निघालं, असं कधी झालं, अनुभव आला असा? बघा, ज्या वेळेस राजकीय पुढाऱ्यांना, म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, स्वर्गीय शंकरराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींचा की ज्यांचा प्रशासनिक दरारा फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर भारतभर होता, या परंपरेचे इथं मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. आणि त्यामुळे कोणीही असं बेकायदेशीर काम सांगत नव्हतं. आणि त्यांना एक गोष्ट त्यांना माहीत झाली ना, प्रताप दिगावकर हा इम्पार्शियल माणूस आहे. तो कुठल्याही पक्षाचं काम त्या पक्षाचं ॲफिनिटी म्हणून ठेवत नाही. ज्या दिवशी राजकीय पुढाऱ्यांना समजेल की हा अधिकारी 100% इम्पार्शियल आहे, त्या दिवशी तुमचं 90% काम संपून जातं. मी माझ्या बदलीसाठी कोणाकडे गेलो नाही, हे लोकांना आश्चर्य वाटत असेल. आणि 35 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा 4x3चा फोटो लावून मी नोकरी केली. नाहीतर जर मी चुकलो असतो तर लोकांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं असतं, शिवाजी महाराजांचा फोटो लावतो आणि भानगडी करतो. एक माझ्यावरती नैतिक शिवाजी महाराजांचं एक अधिष्ठान, म्हणजे एक मॉरल कंट्रोल होता माझ्यावर तो. आणि ओपनली लावायचं. माझं ऑफिस मी तुम्हाला सांगतो, भेंडी बाजारमध्ये होतं, जेजीच्या समोर, ॲडिशनल कमिशनरचं, पूर्ण मुस्लिम एरिया. तिथं पण तो फोटो मी लावला. आणि सर्व मुस्लिम बांधव माझी बदली झाल्यावर सर्व ते गेले की दिगावकर साहेबांची बदली कॅन्सल करा. आयुष्यात लक्षात राहणारी कोणती केस अशी सांगू शकता? करिअर मधली एंटायर 35 वर्षांची तुमची कारकीर्द आहे, अशी कोणती केस आहे जी तुमच्यावरती फार परिणाम करणारी अशी ठरली? हे 12 मार्च 93च्या बॉम्बलास्टचं जे लँडिंग, की तिथं कस्टम, पोलीस, स्थानिक लोक हे सर्व इन्व्हॉल्व झालेले पैशासाठी, याचं खूप दुःख वाटायचं मला. ते जो ट्रक गोंडगर पाट्यावरचा ट्रक पकडला गेला असता, त्याची झडती जरी झाली असती तरी बॉम्बलास्ट वाचले असते. हे मला आतापर्यंत ते. आणि दुसरं एक सगळ्यात माझी इंटरेस्टिंग केस मी तुम्हाला सांगतो. मी आरवी ला DYSP होतो. जस्ट 7-8 महिने झाले होते. म्हणजे आता माणूस बघा कसा त्यावेळेस स्प्रिटमध्ये. तर तळेगाव ते अमरावती नागपूर हायवेवर तळेगाव श्यामजी पंत गाव आहे. तिथं पेट्रोल पंपावर 4 सरदारजींनी दरोडा टाकला. दरोडा टाकला. मला, मी आणि माझा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर एवढेच निघालो. तिथं गेलो, त्यांनी सांगितलं नागपूरकडे गेले. आणि त्यांच्या गाडीचा आम्ही पाठलाग करत गेलो. आणि पाठलाग करत असताना मी यांना सांगितलं आमच्या कंट्रोल रूमला की मी या गाडीचा पाठलाग करतोय, परंतु आपल्या जीपचा स्पीड एवढा चांगला नाहीये. त्यांच्याकडे मला वाटतं त्यावेळेस ॲम्बेसेडर गाडी होती, 4 सरदारजी होते. आणि मी सांगितलं की तुम्ही नागपूर ग्रामीणला आणि नागपूर शहर कंट्रोलला तुम्ही हे करा. माझा पाठलाग चालू. त्यांना माहीत झालं पोलीसची जीप पाठलाग करते. आणि सतीश माथुर साहेब जे DGP म्हणून रिटायर झाले, ते नागपूरला DCP होते. त्यांनी मग तिथं बॅरिकेडिंग लावलं.
आणि जस्ट त्यांनी थांबवलं, माझी गाडी त्याचं, आणि गाडीची झडती घेतली तर गाडीमध्ये 6 AK-47 आणि कमीत कमी एवढी बॅग भरून बंदुकीच्या गोळ्या, बुलेट्स. पाहून अक्षरशः, जर आपली तिथं माझ्याकडे एक पिस्टल आणि त्याच्यात 6 गोळ्या, म्हटलं रस्त्यात जर यांना आपण पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माझं तर जाऊ द्या, काय बरं वाईट होईल, पण बॉडीगार्ड, RTPC यांचं कुटुंब रस्त्यावर आलं असतं. मला ते हातार बघितलं तिथं मला चांगलं आठवतं, सकाळी तिथं 5:30-6ला त्यांनी नाकाबंदीमध्ये यांना पकडलं, पण यांना डिक्की उघडता आली नाही. हे उतरल्याबरोबर त्या लोकांनी यांना पकडलं आणि डिक्की उघडली माझ्यासमोरच. तर 6 AK-47 आणि भरपूर बुलेट, आणि तपास केला हे खलिस्तानचे अतिरेकी होते. अरे बापरे. आणि म्हणजे ते दरोडे त्याने खलिस्तान मुवमेंटसाठी, पैशासाठी त्याने दरोडा घातला होता. अच्छा. टोटल तो तर एक तर खलिस्तानचा कमांडर होता, सेल्फ प्रोक्लेम कमांडर. त्यावेळेस तर मला म्हणजे, पण आम्ही पकडले ते, आणि मी जवळपास 70-80 किलोमीटर पाठलाग केला. मुंबईमध्ये जेव्हा उड्डाणपुलाची निर्मिती होत होती तेव्हा संपूर्ण मुंबईच्या ट्रॅफिक कंट्रोलची जबाबदारी तुमच्यावरती देण्यात आली होती, आणि एक म्हणजे वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी तुमची निवड झाली. पण म्हणजे तुम्ही मुंबईचं ट्रॅफिक हाताळलंय, तर मग तुम्ही पुण्याच्या ट्रॅफिकवरती बोलूच शकता. आता मेट्रोची कामं सुरू आहेत जिकडं तिकडं शहरात, आणि ट्रॅफिक पुण्यातली खूप मोठं भयंकर संकट झालंय. काही उपाय तुम्ही आता सुचवू शकता का त्या ट्रॅफिकवरती, की काय अडचण नेमकी कुठं होतीये, काय हे सॉल्व्ह करता येत नाहीये? आपलं अर्बन डेव्हलपमेंटमध्ये आपल्या 3 गोष्टी फार महत्वाच्या चुकलेल्या आहेत. कारण पहिली गोष्ट, आम्ही 5-5, 6-6 FSI देऊन टॉल बिल्डिंगच्या मागे लागलो. आता मुंबईमध्ये काही ठिकाणी 6-7 FSI, पण रस्त्याची ब्रिटिश काळात जो रस्ता आहे तोच रस्ता आहे. नंतर प्लॅनिंग दुसरं काय, आपण 30 फुटाचा रस्ता चांगला करतो आणि पुढे ते 10 किलोमीटरचा रस्ता चांगला करतो, पुढे आणखी 5 किलोमीटर एकदम बॉटलनेक करतो. तुम्हाला रस्ता करायचा असेल तर पूर्ण रस्ता त्या साईजचा केला पाहिजे. नंबर 2, आपण सॅटेलाइट टाउन्स कमी करायला चुकलो आहोत. सॅटेलाइट सिटी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेंट्रल डिस्ट्रिक्टच का पाहिजे? आज फॉरेन कंट्रीमध्ये ते त्या गावापासून, समजा आता मुंबई आहे, मुंबईपासून तुम्ही 45 किलोमीटर दुसरी सॅटेलाइट सिटी सुरू करा, पण तिथं तुम्ही 10 पदरी रोड तयार करा. 45 मिनिटं अंतर हे 20 मिनिटात 25 मिनिटात पास झालं पाहिजे. ह्या सिस्टम तुम्ही डेव्हलप करा, सॅटेलाइट टाउन्स. आणि तिसरी, व्हेकल. आमच्याकडे आता पब्लिक ॲड्रेस सिस्टम, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम, आज लोकांना ST मध्ये बसणं बिलो स्टँडर्ड वाटतं, रेल्वेमध्ये. पण आपण परदेशात जर बघितलं, काही काही त्या देशाचे मंत्री ट्रेनने किंवा त्यांच्या बसने प्रवास करतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आम्ही अजिबात सुधारली नाही, सगळ्यात मोठा. आणि नंबर 3, की आमचं जे कायद्याचं एन्फोर्समेंट आहे ते फार पुअर आहे. आता थोडंफार सुधारणा झाली आहे, पण जे एन्फोर्समेंट पाहिजे कायद्याचं, त्या एन्फोर्समेंटवर आपल्याला भर द्यावी लागेल. एज्युकेशनवर आपल्याला भर द्यावी लागेल. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही जे मेट्रो ह्या चायनामध्ये 1970ला सुरू झाले, स्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन, जपानमध्ये 1962ला सुरू झाले. अजून आपण बुलेट ट्रेन चालू केल्या नाहीत. आज जपानच्या काही बुलेट ट्रेनचा स्पीड 560 किलोमीटर पर आवर आहे. नंतर
रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जर बघितले, जगात सगळ्यात स्लो स्पीड कोणाचा असेल तो भारतातला आहे इन्फ्रास्ट्रक्चर. काही आता मी 1987ला प्रोबेशनर होतो रायगडला, तेव्हापासून मुंबई गोवा हायवेचा विषय चालू आहे. अजून मुंबई गोवा हायवे झाला नाही. पण आता चायनामध्ये त्यांनी सी लिंक 36 किलोमीटरचा सी लिंक 2.25 वर्षात बांधून टाकला, जगातला सगळ्यात मोठा सी लिंक. मग तुमचं जे रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची क्वालिटी, त्याचं मेंटेनन्स आणि त्याचा तयार करण्याचा वेळ टाइम बाउंड असला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, काही रस्त्याचं डांबरीकरण, आता मी माझ्या गावाकडचं उदाहरण सांगतो. मी एक ताराबाज ते सटाणा त्याचं अंतर फक्त 24 किलोमीटर आहे. 8 वर्षापासून त्या रोडचं काम चालू आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर काय करतात, रोडचं काम चालू राहिलं की एक बाजू जी करायची नाही तर ते एकदम खड्डे, त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. आणि तिथं लोक त्या पॅचमध्ये जवळपास 30-40 लोक मेलेत. 8 वर्षापासून ते काम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. हा जर स्पीड असेल आपला इन्फ्रास्ट्रक्चरचा, तुम्ही जे ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना जेवढे तुम्ही स्ट्रिक्ट पेनल्टी कराल आणि टाइम बाउंड प्रोग्राम आणि ते ब्लॅक लिस्ट कराल, तोपर्यंत भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणार नाही. तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमची MPSC वरती नियुक्ती झाली होती. काय आत्ताच्या या मागच्या 10 वर्षामध्ये MPSC करणाऱ्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की आता हा एवढा मोठा विद्यार्थ्यांचा गट, एक लोंडाच्या लोंडाच म्हणावा लागेल, तो नंतर पुढं कुठं जाणार जर त्यांचं सिलेक्शन नाही झालं तर? याच्यात पॉलिसी, तुमचं म्हणणं फार बरोबर आहे, फार चांगला प्रश्न आहे. आम्ही ज्यावेळेस 1985ला MPSCला बसायचो त्यावेळेस 1 ते 1.5 लाख मुलं असायची. आता 7 ते 8 लाख मुलं बसतात. आणि पुण्यामध्ये तर लोक 15-15 वर्ष तयारी करतात. दुःख वाटतं की 45 वर्षापर्यंत ही मुलं तयारी करतात. आणि यांचं पुढे भविष्य काय? 35 येते सर यांची तयारी करत. आणि अशी अडचण होते यांची, आता आम्ही पाहतो आजूबाजूला की 10-15 वर्ष तयारी करतात आणि जरी सिलेक्ट झाली तर सर्व्हिस किती वर्षांची मिळते. आणि नाही मिळाली तर मग या वयात जे प्लेन ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी कोणता जॉब शोधावा नंतर? नाही, याच्यासाठी एक गोष्ट, माझी पहिली इंटरव्ह्यू, मी ज्यावेळेस MPSCचा मेंबर झालो, मी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमचं आर्थिक स्थैर्य हा तुमचा प्लॅन ए ठेवा आणि MPSC प्लॅन बी ठेवा. अच्छा. प्लॅन आणि प्लॅन बी तयार ठेवा. अगोदर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा आणि मग MPSCला तुम्ही स्टडी करा. आणि MPSC करत असताना सुद्धा तुमचा प्लॅन बी तयार ठेवा. आणि 5 वर्ष त्यांनी प्रयत्न करावेत. त्यांना जर 5 वर्षात काही यश नाही मिळालं दुर्दैवाने, तर त्यांनी आपला प्लॅन बी चालू करून हे करावे. MPSC होणं हे काय आयुष्यात सर्वस्व नाही बघा. आता आपले पद्मश्री अण्णा हजारे साहेब आर्मीमध्ये ड्रायव्हर होते, पण त्यांनी RTI आणला. म्हणजे तसं तुम्ही MPSC हेच आयुष्याचं अंतिम ध्येय आहे आणि त्याच्या पुढे काहीच नाही हे डोक्यातून काढून टाका. त्याला 3-4 गोष्टी कारणीभूत आहेत. जे MPSC होतात त्यांचे गावोगावी JCBने फुलं उधळणे, हे ते त्यांच्या मिरवणुका काढणे, हे फार थोडं मला चीप वाटतं. की नंतर तुम्ही काय ही तर फार पहिली फेज आहे नोकरी मिळवणं, पण नंतर तुमचं देशाला 35 वर्षे काय योगदान राहणार, समाजाला काय योगदान राहणार आहे, सामान्य माणसाच्या आयुष्यात तुमच्यामुळे काय फरक पडणार आहे, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. हे फेटे बांधणं, ट्रॅक्टर आपलं JCBने गुलाल उधळणं, भाषण देणं, काही काहींचा तर धंदाच झालाय. आमच्या काही पोलीस अधिकाऱ्यांचं भाषण देणे, हे करणे. फक्त MPSC पेक्षा सुद्धा भरपूर गोष्टी आहेत.
आता मी तुम्हाला सांगतो, आमच्या सह्याद्री फूड कॉर्पोरेशन विलास शिंदे आहेत, बीटेक ॲग्री. मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं सहज विचारलं, मग त्यांनी आता 1500 कोटी टर्नओव्हर आहे शेतकऱ्यांचं, त्यांचं सह्याद्री फार्मचा. तर म्हटलं विलासजी, मी तिथं आयजी होतो, त्यांना विचारलं, ते बीटेक ॲग्री आहेत. म्हटलं तुम्हाला कधी वाटलं नाही का, कारण राहुरी विद्यापीठात प्रत्येकजण MPSC करतो. म्हणजे सर, मला नोकरी करायची नव्हती, पण मला नोकरी देणारं व्हायचं होतं. आणि आज म्हणे 1500 कोटीचा टर्नओव्हर आहे, 10,000 शेतकऱ्यांचं मी वेलफेअर बघतो. ही सुद्धा भूमिका करू शकतो आपण. म्हणजे आणि मी या मताचा आहे की लोकांनी आपली कुवत 5 ते 6 वर्षामध्ये समजून घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी 5 ते 6 वर्ष अभ्यास केला पाहिजे. नाही मिळालं तर त्यांनी ताबडतोब त्यांच्या प्लॅन बी वर स्विच ओव्हर केलं पाहिजे. प्लॅन बी सुरू करा, परत तुम्ही MPSC ला ट्राय करा. हां, नाहीतर मी 45 वर्षाचे मुलं राज्यसेवेचे इंटरव्ह्यूला आलेले बघितलेले. दुःख वाटतं. आज तुम्ही बरेच अधिकारी घडवताय, तुमच्या तालुक्यातनं पण बरेच अधिकारी बनून बाहेर पडतात. काय मोहिनीजी, MPSC माझी निवड झाल्यावर आमचे चेअरमन किशोर निंबाळकर, राजीव जाधव जे प्रधान सचिव होते, आम्ही सर्व ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मुलं. आणि MPSC कॅन्डिडेट फ्रेंडली कशी होईल याच्यासाठी आम्ही फार महत्वाचे निर्णय घेतले. जे निर्णय 80 वर्षात झाले नाहीत ते निर्णय आम्ही 2 वर्षात केले. आम्ही पहिला निर्णय जो घेतला आम्ही की 1 स्टेट 1 एक्झाम केला आम्ही. पूर्वी 8-9 प्रकारच्या प्रिलिम एक्झाम व्हायच्या, त्या सर्व रद्द केल्या आणि वर्षातून फक्त एकच प्रिलिम होईल. 156 क्लास 1 क्लास 2 पोस्टसाठी प्रकारच्या 156 डिपार्टमेंटच्या क्लास 1 क्लास 2. म्हणजे मुलांचा अभ्यासचा टाइम वाचला. परीक्षाची फॉर्म फी 10,000 रुपये जायचे ते वाचलेत. नंतर त्याला परीक्षेला जायचं ते वाचलं. दुसरं आम्ही निर्णय घेतला, महाराष्ट्रातल्या मुलांची मानसिकता होती की डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेला घाबरायचे. UPSC ला मल्टिपल चॉईस 500 मार्काची मल्टिपल चॉईस परीक्षा दिली की डेप्युटी कलेक्टर DYSPच्या इंटरव्ह्यूला यायचे ते. तर आम्ही UPSC आणि MPSCचं सिलेबस सेम करून टाकलं. 1 सिलेबस मेनी एक्झाम. एका सिलेबसच्या अभ्यासावर तो आज 10 प्रकारच्या परीक्षा देऊ शकतो. जर एक BE सिव्हिल मुलगा असेल, त्याने BE सिव्हिल सब्जेक्ट ठेवला तर तो 10 प्रकारच्या परीक्षा देऊ शकतो. म्हणजे 1 स्टेट 1 एक्झाम, 1 सिलेबस मेनी एक्झाम. तिसरं ऑप्टिंग आउट. म्हणजे आता मी असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स आहे, मला BDO म्हणून सिलेक्शन झालं, मला BDOला जायचं नाही, मी असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स म्हणून मला नोकरी करायची आहे, माझी नोकरी कंटिन्यू करायची. मी MPSC ला एक ओळीचा मेल पाठवेल, आय एम ऑप्टिंग आउट फ्रॉम दी प्रोसेस. तर खालच्या मुलाला ऑटोमॅटिक सिलेक्शन लेटर जाईल, ते सिलेक्शन त्यालाच ती जागा समोरच्याला जाईल. पूर्वी तसं नव्हतं. 5 वर्ष ती पोस्ट व्हॅकंट राहायची, परत ती सायकल मध्ये यायची आणि 5 वर्षानंतर ती, त्याच्यात मुलं हे होतात. तिसरा महत्वाचा बदल आम्ही केला की 1 टाइम रजिस्ट्रेशन. तुम्ही आता MPSCची तयारी करतात, तुम्ही आज फॉर्म भरला राज्यसेवेचा, तुमचे पेपर डाउनलोड केले, नंतर तुम्हाला एक OTP मिळेल. तुम्ही जेवढ्या परीक्षा द्याल पुढे फक्त OTP तिथं टाईप करायचा आणि परीक्षा फी भरायची. पूर्वी फॉर्म भरायला सर्व्हर डाऊन असेल तर 1 दिवस लागायचा. आता तुमचा फॉर्म अर्ध्या मिनिटात भरला जातो. आणि सगळ्यात महत्वाचा आम्ही ऐतिहासिक बदल केला. म्हणजे माझ्याकडे ची रिक्रुटमेंट होती, जस्टिस भारती डांगरे मॅडम होत्या, देवानंद शिंदे साहेब होते आणि जस्टिस शिंदे साहेब होते. आम्ही इंटरव्ह्यू घेतले, ते जायला लागलेत. म्हटलं मॅडम तुम्ही जाऊ नका, आपल्याला निकाल द्यायचा आहे. आणि शेवटच्या उमेदवाराची मुलाखत झाल्यानंतर 1 तासात आम्ही निकाल दिला. तो मुलगा इंटरव्ह्यू देऊन VT रेल्वे स्टेशनवर पोहोचेपर्यंत MPSC ऑफिस टू VT रेल्वे स्टेशन, त्याच्या मेलवर त्याचा निकाल आला. हे पहिलं कमिशन आहे
भारतातलं, आणि आम्ही ती प्रॅक्टिस फॉलो केली आम्ही असेपर्यंत. मी, निंबाळकर साहेब आणि राजू जाधव साहेब असताना शेवटच्या मुलाची इंटरव्ह्यू झाली, 1 तासात निकाल द्यायचा. मला अभिमान आहे सांगायला की हे महाराष्ट्रातलं पहिलं भारतातलं पहिलं पब्लिक सर्व्हिस कमिशन की निकाल 1 तासात द्यायचं. आता काय बदल व्हावेत असं वाटतं? पुन्हा अभ्यासक्रमाचा पॅटर्न बदललाय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. आता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे 2028 नंतर आता महाराष्ट्रातले 40 ते 50 मुलं 1000 पैकी सिलेक्ट होतात UPSC. पण मला आत्मविश्वास आहे, UPSCचा विद्यार्थी, MPSCचा विद्यार्थी आणि MPSCचा सदस्य होऊन या नव्या पॅटर्नचा अभ्यास जर केला तर 1000 पैकी 200 मुलं, 200 उमेदवार महाराष्ट्राच्या UPSCला सिलेक्ट होतील. खूप टक्का वाढेल. सर, तुमच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांचं एक प्रकरण तुम्ही हाताळलं होतं. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल केले होते, आणि असं क्वचितच एखादं अधिकारी अशी ऍक्शन घेतो शेतकऱ्यांच्या बाजूने. मोहिनीजी, मी शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. शेतकऱ्यांचं दुःख, त्यांचं दारिद्र्य, त्यांचे प्रश्न, त्यांची कुचंबना मी उघड्या डोळ्यांनी बघितले. मी 4थी पासून आम्ही शेतात काम करायचो. तर आज अशी सिस्टीम झाली आहे, मी IG नाशिक रेंज होतो आणि उत्तर महाराष्ट्र हे फ्रूट बास्केट आहे भारताचं. सगळ्यात जास्त द्राक्ष नाशिक विभागात होतात, सगळ्यात जास्त केळी नाशिक विभागात होते, सगळ्यात जास्त डाळिंब नाशिक विभागात होतं, आणि सगळ्यात जास्त कांदा भारतात नाशिक विभागात होतो. हे परराष्ट्राचे व्यापारी ते शेतकऱ्यांचा माल घ्यायचे आणि चेक द्यायचे, आणि तो चेक बँकेतून बाउन्स व्हायचा, आणि बाउन्स झाल्यावर शेतकरी साहजिकच पोलीस स्टेशनला यायचं, आणि मग आमचे पोलीस कायदेशीर सल्लागाराची भूमिका बजवायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही कोर्टात जा, 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटेशन ॲक्टची केस करा. मी स्टडी केला. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटेशन ॲक्ट 138 मध्ये सक्सेस रेट 10% आहे, रिकव्हरी रेट 5% आहे. म्हणजे सर, शेतकऱ्याचे 10 लाख बुडाले तर फक्त 50,000 रिकव्हर व्हायचे. तर मी सांगितलं, म्हटलं तो कायदा मला माहित नाही. ज्या व्यापाऱ्याच्या अकाउंटवर पैसे नाहीत आणि त्याने शेतकऱ्याला चेक दिला, ही फसवणूक नाही का, चिटिंग नाही का? मी 5 SP मीटिंग घेतली. तर आमचे काही SP बोलले, साहेब ही सिव्हिल केस आहे. म्हटलं सिव्हिल केस नाही. आणि मी सर्क्युलर काढलं की जेवढ्या व्यापाऱ्यांचे चेक बाउन्स झालेले आहेत, शेतकऱ्यांचा माल घेतला, चेक दिलेत, बाउन्स झालेत, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा, FIR दाखल करा आणि अटक करा. आणि सर्व SPंना फोन करून सांगितलं, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्यात जे बदमाश व्यापारी असतील ते जेलमध्ये बसले पाहिजेत दिवाळीत. आणि मोहिनीजी, सांगायला अभिमान वाटतो, मी 10-11 महिन्यात शेतकऱ्यांचे बुडालेले 55 कोटी रिकव्हर करून दिले, त्यांच्या घरपोच गेले, आणि शेतकऱ्याला कोणालाही 55 पैसे सुद्धा खर्च करावे लागले नाहीत. आणि मी त्यावेळच्या गृहमंत्र्यांना सांगितलं, साहेब शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल तुम्ही कायदा करा. शेतकरीचे पैसे बुडाले तो कुठं वकील लावेल, कुठं 10% 5% स्टॅम्प ड्युटी भरेल, आणि 10 वर्ष कोर्टाच्या चक्रा भरेल. जर 1 वर्ष शेतकऱ्याचं पिकाचं उत्पादन कोणी बुडवलं, तो 10 वर्ष मागे जातो. आणि तो कायदा पण ते म्हणे तुम्ही कायदा तयार करून द्या. मी तो कायदा तयार करून दिला. पुढे त्या कायद्याचं काय झालं मला माहीत नाही, पण मी त्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्याची जो फसवणूक करेल, म्हणजे बियाण्यामध्ये, खतामध्ये त्याचा माल घेऊन त्याचे पैसे न देणे, तो नॉन बेलेबल गुन्हा करा, त्याला जामीन देऊ नका. आणि शेतकऱ्याला जेवढे पैसे देणे आहे ते 80% पैसे त्याच्या अकाउंटवर टाका, तरच त्याला जामीन द्या. ही भूमिका मी स्पष्टपणे मांडली होती. आणि यातनं तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर राजकारणात एंट्री मारली. निवृत्त अधिकाऱ्यांचा प्लॅन B असतो का राजकारणात यायचा? का यावं असं वाटलं तुम्हाला राजकारणात?
बघा मी खरं सांगतो, पॉलिटिक्स इज द बेस्ट इन्स्ट्रुमेंट फॉर सोशिओ इकॉनॉमिक चेंजेस अँड प्रोग्रेस ऑफ द कंट्री. खरंच सांगतो मी तुम्हाला. त्यामुळे मी राजकारणात आलो. मी तुम्हाला सांगतो, माझ्या कॉन्स्टेबलला राहायला घर नव्हती. आर पाटील साहेबांनी मला बोलवलं, दिगावकर यांच्या घराची व्यवस्था करा. आज 2 बेडरूमचं घर 1.5 कोटीला आहे, तुम्ही 2 बेडरूमच्या घराची व्यवस्था करा. मी नवीन मुंबई विमानतळाजवळ 119 एकर 7 गुंठे जागा घेऊन शेतकऱ्यांकडनं 10,000 घरांचा प्लॅन मंजूर करून दिलाय आणि 19 लाखात कमीत कमी त्यांना 800 फुटाचं घर मिळेल आणि तो हिरानंदानी प्रोजेक्टला लागून आहे. म्हणजे ही पब्लिक कमिटमेंट, सोशल कमिटमेंट, नेशन्स कमिटमेंट आणि कमिटमेंट फॉर स्टेट हे माझ्या DNA मध्ये आहे. बघा मी आतापर्यंत 7 शाळा बांधून दिल्या, 3 स्पर्धा परीक्षा केंद्र बांधून दिली, 4 ज्युनियर कॉलेज बांधून दिली. मी माझ्या तालुक्यात स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांच्या खासदार फंडातून 20 लाख, मी 10-15 लाख टाकले आणि उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्पर्धा परीक्षा केंद्र बांधून दिलं. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो, माझ्या तालुक्यात आज जवळपास 350 क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत आणि सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत. आणि आता सुद्धा पुढे मी शाळा कॉलेजना भेट देणार आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलाच्या हातात देशाच्या प्रशासनाची सूत्र येत नाही तोपर्यंत प्रताप दिगावकर शांतपणे झोपणार. तुम्ही म्हणताय की राजकीय म्हणजे राजकारणात असणं, सत्तेत असणं तरच बदल घडतो. मग असं काय की तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना ते कळतं पण राजकीय नेत्यांना ते कळत नाही, असं काय होतं? म्हणजे प्रशासनावरती तुमची पकड असते तशी काही नेत्यांची असतेच की, मग ते का मग हे राजकीय नेते करत नाहीत बदल असा? नाही मला त्या बघा हे बघा आपण लोकशाहीमध्ये आहोत. लोकशाहीमध्ये नंबर्सला महत्व असतं. एक खूप हुशार माणूस आहे आणि 2 लोकांनी सांगितलं तू चुकीचं आहेस, त्या हुशार माणसाचं चालत नाही. आणि मी तर मी लोकसभा लढवणार होतो, तयारी पण केली होती आणि जर मी खासदार झालो असतो तर 1 रुपया सुद्धा पगार घेतला नसता आणि याच्या पुढे जरी मी लोकप्रतिनिधी झालो तरी 1 रुपया सुद्धा पगार घेणार नाही. 100% कमिटमेंट देशासाठी राहील, समाजासाठी राहील, जनतेसाठी राहील आणि शेतकऱ्यांसाठी राहील. मी जिथं जिथं काम केलं प्रत्येक भागात मी माझा मोबाईल नंबर सर्व जनतेला दिलेला आहे, सर्व जनतेला. आत्ताच्या राजकारणाची पातळी एवढी रसातळाला का गेली? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे राजकारणच पूर्ण बदललंय, वातावरण बदललंय. आता याच्याबद्दल आता तुम्हाला तर माहित आहे की तुम्ही बातम्या वाचतात की या ठिकाणी 5 कोटी मिळाले, या ठिकाणी 10 कोटी मिळाले आणि मग इलेक्शन कमिशन एक दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतं की 200 कोटी पकडले गेलेत, दारू इतकी पकडली गेली. हे कशाच देतो काय? याच्यावरून तुम्हाला राजकारण इलेक्शन कमिशन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात की आज इतक्या नोटा पकडल्या, इतकी कॅश पकडली, इतकी दारू पकडली, इतक्या लोकांवर कारवाया केल्या. तर इथं जर ज्या माणसांनी भ्रष्ट पद्धतीने निवडणुकीसाठी वापर केला अशा किती लोकांचं लोकसेवक पद गेलेलं आहे सांगा मला. ज्या दिवशी ज्या उमेदवारांच्या कॅश पकडली जाईल, रोकड रक्कम, आणि त्यांचं लोकप्रतिनिधित्व हे केलं जाईल रद्दबातल आणि त्यांना बॅन केलं जाईल, त्या दिवशी या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही येईल असं मला वाटतं. पोलीस खात्यामध्ये नॉर्थ इंडियातले अधिकारी जास्त असतात, आपल्याकडचे कमी असतात. तुम्ही सांगितलं तुमच्या भागातनं 350 अधिकारी आलेत पुढे. हे तुमच्या प्रयत्नामुळे झालं किंवा दरवर्षी सिलेक्शन होत असेल अधिकाऱ्यांचं, पण उत्तर भारतीयांमध्ये हे इतकं पेव कसं आहे? म्हणजे MPSC UPSCचं स्पर्धा परीक्षेचं. मी त्यामुळे 3 गोष्टीसाठी मी 3 गोष्टी आहेत त्याला जबाबदार. की हिंदी बेल्टमध्ये जर एखादा घरातला मुलगा IAS IPS झाला तर त्या घराचं महत्व एवढं वाढून जातं की म्हणजे ते त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो. IAS असेल, IPS असेल, कॉन्स्टेबल असेल, तलाठी असेल, ऑल आर पब्लिक सर्वंट.
हे सर्व सरकारी नोकर आहेत, हे सगळ्यांनी डोक्यात ठेवूनच काम केलं पाहिजे की तुमचा जो पगार निघतो, सामान्य माणूस जो चहाच्या पुड्यावर जो टॅक्स देतो, GST देतो, त्याच्यातून तुमचा आमचा पगार निघतो, हे गृहीत धरून काम केलं पाहिजे. आणि मी कायम ते डोक्यात आय एम ए पब्लिक सर्वंट. कधी मी व्हिजिटिंग आवर्स, तुम्हाला मी दुसरं सांगतो, मी व्हिजिटिंग आवर्सचा पहिला बोर्ड काढून मी फेकून द्यायचो. कधी माणूस, मी 9:30 ऑफिसमध्ये आलो, 9:30 पासून मी व्हिजिटर अटेंड करायचो. ज्या माणसाला इमर्जन्सी आहे 9 वाजता 10 वाजता, तो तुमच्या 4 वाजेच्या 4 ते 5 ची वाट बघत बसेल का? तुमचा व्हिजिटिंग आवरचा बोर्ड लावतो तुम्ही 4 ते 5. आता मी SP पुणे आहे, इंदापूरचा माणूस 5:30 6:30 वाजता आला, त्याला मी भेटायचं नाही का? ही कलोनियल मेंटॅलिटी जोपर्यंत हे अधिकारी काढत नाही डोक्यातून, तोपर्यंत फार चांगली ब्युरोक्रेसी तयार होणार नाही. आम्ही ऐकलं तुम्ही फॅमिली मॅन आहात. फॅमिलीला कसा टाइम द्यायचा? म्हणजे एवढ्या बिझी रुटीन असतं तुमचं, धावपळ असते, हेक्टिक असतं शेड्यूल, आणि काय वाटतं म्हणजे तुमच्यासारख्या बिझी अधिकाऱ्यांनी कसा फॅमिलीला वेळ द्यावा? कसं हे वर्क लाईफ इनबॅलन्स जे होतं ते कसं मेंटेन करायला पाहिजे? माणसाच्या आयुष्यात 3 लाईफ असतात. एक पर्सनल लाईफ, दुसरं सोशल लाईफ, आणि तिसरं प्रोफेशनल लाईफ. तुम्ही प्रत्येकाला 33% वेळ दिला पाहिजे. काही लोकांचं सोशल लाईफ एवढं चांगलं असतं, पण पर्सनल लाईफ मध्ये ते 0 असतात. बरोबर आहे. काहींचं प्रोफेशनल लाईफ एवढं चांगलं असतं, पद्मभूषण असतात, पण अंत्यविधीला 5 लोक नसतात. म्हणजे पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ आणि सोशल लाईफ याचा जो माणूस त्रिवेणी संगम साधेल, तो एक चांगला माणूस असू शकतो. आणि द गुड ह्युमन बिंग इज अ गुड ऑफिसर. द बेस्ट ह्युमन बिंग इज द बेस्ट ऑफिसर. तुम्हाला जर चांगला अधिकारी व्हायचा असेल तर अगोदर तुम्ही चांगला माणूस व्हा. माझ्यावर तर माझे आई वडील वारकरी संप्रदायातले होते, ते संस्कारामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. आम्ही जसं की तुमच्याबद्दल ऐकलं, तुम्ही फॅमिली मॅन म्हणून तुमच्याबद्दल बोललं जातं. तुमच्या या यशात तुम्ही कोणाला जास्त श्रेय द्याल की यांच्यामुळं मी इथपर्यंत पोहोचलो? मोहिनीजी, माझी आई वारकरी संप्रदायातली होती आणि 22 वर्ष माझी आई माझ्या बरोबर राहायची. आणि मी जिथं जिथं SP म्हणून असायचो, DIG म्हणून असायचो, प्रत्येक वेळा माझी आई माझ्या बरोबर असायची. आणि त्यामुळे एक घरात ज्येष्ठ माणसाचा एक खूप मॉरल सपोर्ट असतो. म्हणजे जरी आई म्हातारी असेल, पण आई असणं हे फार मोठी उपलब्धी आहे. आणि त्यामुळे बाहेरून काही जरी आपलं चुकलं, काही झालं, डिप्रेशन आलं, तरी आईजवळ आपण बोलू शकतो. आणि माझ्या मिसेस सुद्धा डॉक्टर अस्मिता प्रताप दिगावकर, त्या वारल्या 2019 मध्ये. त्यांचे दोन्ही आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, आईचे वडील आणि वडिलांचे वडील. ते स्वातंत्र्य सैनिक कुटुंबांचा वारसा होता. त्या पण MSc PhD होत्या आणि पहिल्या लेडी ART होत्या. आणि त्यांनी सुद्धा 60 आदिवासी मुलं दत्तक घेतली होती. ते इंजिनियर झाले. मी 7-8 लोकांना MIDC मध्ये पण नोकऱ्या लावून दिल्या. पण या 2 व्यक्तींनी माझ्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट केलेला आहे. आणि अशा व्यक्ती आयुष्यात असणं खूप महत्वाचं असतं. हो. तुमच्या या कारकिर्दीमध्ये तुम्हाला इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार मिळाला होता वृक्षारोपणासाठी. आणि एक अधिकारी यामध्येही इंटरेस्ट घेतो? नाही, मी बघा, बेसिकली मी अजून सुद्धा मी शेतकरी म्हणून अजून सुद्धा गावी जाऊन स्वतः मी IG असताना सुद्धा घरी ट्रॅक्टर चालवून शेताची मी हे केलेली आहे. माझं इन्स्टिंक्ट आहे ते झाडं लावणं. आता मी ज्या बंगल्यात जिथं जिथं मला नोकरी करायचा चान्स मला, मी तिथं नोकरी केली. आणि आतापर्यंत 2 लाखच्या जवळपास झाडं लावली. आणि भारत सरकारचा सगळ्यात मोठा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र अवॉर्ड
10 लाख रुपयाचा अवॉर्ड आहे आणि सायटेशन आहे. आणि ते उपराष्ट्रपती साहेब ती कमिटीचे चेअरमन असतात. आणि मी सरकारचा 1 पैसा न घेता हे 2 लाख झाडं जवळ लावली आणि 92% झाडं जगली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी भारतातला पहिला IPS अधिकारी आहे की त्याला इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र अवॉर्ड मिळालेला आहे. माझं योगदान या म्हणजे पर्यावरणासाठी जे खारीचा वाटा आहे तो मी माझ्या ह्या जन्मात उचललेला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि अजून सुद्धा मी झाडं लावतो. आता माझा प्लॅन आहे की ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी काढायचा, की पुढे सर्वात जर फ्युचर आहे तर ते शेतीला आहे. कारण आज युरोपात शेतीला एकही मजूर मिळत नाही आणि जो खरा वर्क फोर्स राहील तो जगाला प्रोव्हाइड करणारा भारत देश राहील. आणि वर्क फोर्सची मोनोपॉली ही भारताची राहील. त्यावेळेस भारत महासत्ता होईल. आज इटलीमध्ये गेल्या 4 महिन्यात एकही मुलाचा जन्म झाला नाही. जिथं 4-4 महिने मुलगाचा जन्म होत नाही ते देश कालांतराने नकाशावरून पुसले जातील. आज जपानचं सरासरी आयुर्मान 69 आहे, अमेरिकेचं 62 आहे, जर्मनीचं 63.3 आहे, नंतर कोरियाचं 64 आहे, पण भारताचं 29 वर्ष 11 महिने आहे. त्यामुळे यंग कंट्री, माय कंट्री इज द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड अँड इट विल बी द बेस्ट वर्कफोर्स. त्यामुळे आम्ही नक्की महासत्ता होणार, सुपर पॉवर होणार. फक्त आमच्या युवकांना आम्हाला ट्रेन करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी पॉलिटिकल विल पाहिजे. आज नेमकं ते नाही आहे. निश्चितच की ज्या दिवशी या देशातला सरकारी अधिकारी समोरच्या व्यक्तीचं काम हे स्वतःचं काम म्हणून करेल त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. समोरच्या माणसाचं काम आहे, स्वतः माझं काम आहे असं ज्या दिवशी प्रत्येक सरकारी अधिकारी समजेल त्या दिवशी फक्त हा देश महासत्ता होईल. आणि पोलीसच्या नोकरीबद्दल मी तुम्हाला एक शेर सांगतो. जहाँ सर झुक जाए वही मंदिर है, जहाँ नदी पानी में समा जाए वही समंदर है. जीवन के महाभारत में जंग बहुत है लेकिन जो हर महायुद्ध जीतता है वही सिकंदर होता है, वही सिकंदर होता है. पोलीस खात्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी जिंकायचं असतं. प्रत्येक दिवशी तुम्ही 100 युद्ध जिंकले, एक हरलात तर फक्त तुमचं हरलेलं युद्ध हा इतिहासात नोंदवला जातं पोलीसच्या नोकरीबद्दल. येस, नक्कीच सर. तुमचे अनुभव, तुमचे विचार, तुमची कारकीर्द आम्हा सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. तुमच्याशी गप्पा करून खूप छान वाटलं. तुम्हाला ह्या गप्पा ऐकून कसं वाटलं, ही मुलाखत, हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि अशाच गप्पांसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.